चला. आज 16 जानेवारी 2026 पौष कृष्ण त्रयोदशीचा हा कर्क लग्नामध्ये मूळ नक्षत्राचा काळ प्रदोष काळ चालू आहे. अशा शुभ काळामध्ये आपण सगळेजण ध्यानस्थ स्थिर होऊन प्रार्थनेमध्ये एकाग्र होऊया. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शुभं करोतु कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दीपज्योति नमोस्तुते. दीपज्योति नमोस्तुते. धन्यवाद. धन्यवाद साहेब, धन्यवाद. कुलकर्णी मॅडम, तुम्ही स्वागत हो करा सर. सगळ्यांचं. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आपले आदरणीय गुरुवर्य देवारे सरांना माझा नमस्कार. त्यांना सविनय दंडवत. उपस्थित असलेले सर्व माझे सहअध्यायी, त्याच्यामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ हुशार विद्यार्थी सगळेच आहेत आपले, त्या सगळ्यांनाच माझा नमस्कार. सर, आपल्याला मुक्त हस्ते आतापर्यंत सरांनी विविध विषय शिकवलेले आहेत. म्हणजे सरांनी आतापर्यंत विनामूल्य असे बरेच विषय आपल्या समोर मांडले आणि आपल्याला शिकवले, आपल्या सगळ्यांना हुशार केलेलं आहे, शहाणं केलेलं आहे असं मी म्हणेन. आणि अजूनही सर आपल्याला नवीन नवीन विषय शिकवत असतात. तर अशीच पारंपरिक ज्योतिषाच्या माध्यमातून सर आज एका कुंडलीचं विश्लेषण आपल्या समोर सादर करणार आहेत किंवा मांडणार आहेत. विश्लेषण कुंडली उलगडून सांगणार आहेत आणि त्यातून आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तर मी सरांना विनंती करते की सरांनी आपल्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो, तुम्ही स्वागत केल्यामुळे. आणि इत्यादी सर्व उपस्थित सगळ्या मंडळींचं स्वागत आहे. आपले दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, शिंदे मॅडम आहेत, इत्यादी पाटील मॅडम आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आणि आज आपण एक नवीन कुंडली मांडणार आहोत. तर त्या कुंडलीच्या ह्याच्यामध्ये जी भूमिका आहे ते तुम्हाला सांगतो. तर अतिशय उत्तम कुंडली आहे. कुंडली कशी पाहावी, कशी प्रगती होते. वयाच्या 30व्या वर्षानंतर जातक स्त्री आहे आणि अतिशय चांगल्यापैकी त्यांनी प्रगती केलेली आहे. स्वतः डॉक्टर आहेत आणि हार्ट स्पेशालिस्ट आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी जे काही कर्तव्य बजावलेलं आहे तर ते अतिशय वाखाणण्यासारखं आहे. आणि त्यातून आता तारेसाहेबांनी प्रार्थना केली तर पुन्हा मी त्यांनासुद्धा वंदन करतो. तर ह्याच्यामध्ये कुंडली आता मॅडम लावतील आणि मग त्या कुंडलीचा आपण अभ्यास सुरू करू. तर सुरुवातीला मॅडम मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तारीख लावा आणि आपण त्याच्यावरती विश्लेषण करू. बघा सर, 5 मे 1961 सकाळी 6 मयुरा नाव आहे. हो, सकाळी 6:20 जन्म आहे. म्हणजे जातिका आहे, मयुरा नाव आहे आणि मुंबईचं आवाज येतोय माझा बरोबर? हा, तुमचा आला ना सर? हां, आला आला. तर 5 मे 1961 सकाळी 6:20 जन्म आहे मुंबईचा. तर त्या ह्याच्यामध्ये आता मॅडम पत्रिका लावतील तोपर्यंत तुम्ही तारीख लिहून घ्या. तर ते तारीख लिहून घेतल्यानंतर तुम्हाला कल्पना येईल की पुढे जाऊन तुम्ही तुमचा त्याच्यावरती अभ्यास करू शकता. आणि ही कुंडली अभ्यास करण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. बोला. मग इथे मेष लग्न आहे आणि लग्नी रवी आणि बुध याची युती आहे. चतुर्थामध्ये मंगळ आहे. दशमामध्ये शनी गुरुची युती आहे. भाग्यात चंद्र आहे धनुराशीचा. पंचमात राहू आहे. केतू आहे लाभस्थानामध्ये. शुक्र जो आहे तो त्या ठिकाणी 12व्या स्थानात उच्चीचा आहे, स्थानबली आहे. शुक्र 12व्या स्थानामध्ये स्थानबली असतो, उच्चीचा आहे. म्हणून दोन्ही मारक स्थानाचा दोष लागत नाही. टू बी नोटेड. जेव्हा
शुक्रासारखा ग्रह 12व्या स्थानामध्ये उच्चीचा आहे आणि तो मार्केश म्हणून आहे. तर मेष लग्नाला सप्तमेश आणि धनेश हा मार्केश होतो. तर तो शुक्र उच्चीचा असल्यामुळे मारक स्थानाचा दोष लागत नाही. आता मारक स्थान म्हणजे जोडीदार आणि धनस्थान म्हणजे कुटुंब. जर तो त्या ठिकाणी चांगल्यापैकी अवस्थेमध्ये असेल, उच्चीचा असेल, तर त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचा दोष म्हणून आपण समजू नये. तर याच्यामध्ये पत्रिकेला चतुर्थात मंगळ आहे, पंचमात राहू आहे आणि ही व्यक्ती जी आहे त्याचा परिचय करून देतो तुम्हाला. या मेडिकल सायन्समध्ये अतिशय हुशार आहेत. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी सुरू केलं होतं आणि त्या स्वतः हार्ट स्पेशालिस्ट आहेत आणि मोजकंच काम करतात आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करतात. जसलोक आहे, त्याच्यानंतर बीच कँडी आहे, अमेरिकेमध्ये हॉस्पिटल्स आहेत, लीलावती आहे आणि असे जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये त्या स्वतः जसं की काही स्पेशल जॉब असेल तर त्या ठिकाणी ते तिथे त्यांना बोलवलं जातं आणि त्यांची फी साधारणतः ज्याला आपण एक ऑपरेशनची लेबर कॉस्ट जी आहे ती 20 लाख रुपीज आहे साधारणतः. फक्त ऑपरेशनची फी, बाकी मेडिसिन वेगळं. म्हणजे तेवढा त्यांचा हात बसलेला आहे आणि अख्ख्या जगभर त्यांचं नाव असल्यामुळे तिथे बरेच लोक रेकमेंड करतात आणि त्या अनेक हॉस्पिटल्सशी कनेक्टेड आहेत. म्हणजे स्वतःचं त्यांचं असं हॉस्पिटल वगैरे काही नाही आहे. जिथे बोलवलं जाईल तिथे ते चांगल्यापैकी जाऊन आपलं काम करून येतात. आता याच्यामध्ये शनी मंगळाचा हा समसप्तक योग आहे हे निश्चित आहे. पण गुरु आणि शनीची जी युती आहे तर त्या गुरु शनीच्या युतीमध्ये हा एक राजयोग आहे आणि तो राजयोग म्हणजे भाग्येश दशमेश हे दोघंही एकत्र आलेले आहेत. आणि ही मकर राशीतली युती ही साधारणतः 60 वर्षानंतर गुरु शनीची युती एकत्र होते आणि ती युती जी आहे ती अतिशय उत्तमरित्या मकर राशीमध्ये आहे. मकर रास ही कालपुरुषाची दशम स्थानाशी संबंधित आहे आणि त्या ह्याच्यातून त्या जातकाच्या जीवनामध्ये ज्याला आपण म्हणतो की मकर रास हे आपलं क्षेत्र, कार्यक्षेत्र, तर त्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांना अतिशय उत्तम संधी मिळाली आहे. रवी उच्चीचा आहे आणि शुक्र उच्चीचा आहे, मंगळ नीचेचा आहे, पण तो शनी मंगळाच्या समसप्तक योगात असल्यामुळे जी काही ठराविक विघ्न असण्याची शक्यता होऊ शकते, नाही असं नाही. पण गुरु जो आहे तो त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गुरु हा जरी नीचेचा असला तरी तो त्या ठिकाणी केंद्रस्थानामध्ये शनियुक्त आहे. त्याच्यामुळे तिथे मंगळाला रिलीफ आहे. कारण का की मंगळ ज्या राशीमध्ये आहे त्याचा अधिपती हा गुरुच्या राशीत आहे. त्याच्यामुळे पण कदाचित त्या ठिकाणी म्हणजे कदाचित पण लक्षात ठेवण्याचं, काही वेळेला दुसरी पत्रिका लावल्यानंतर हे होईल. तर मंगळाला रिलीफ मिळालं आहे. तसं तरीसुद्धा धक्काधक्कीचं जीवन आहे. घरी फार कमी वेळा त्यांना वास्तव्य मिळतं आणि असा सतत भ्रमंतीवरती असतात. आणि षष्ठेश बुध जो आहे तो लग्नी आहे, म्हणजे त्यांचं कार्यक्षेत्र त्या संदर्भात असल्यामुळे लग्न जे आहे ते मेष आहे. भरपूर हार्डवर्क आहेत आणि अग्नितत्व हे अतिशय चांगलं उत्तम आहे. आणि अग्नितत्वाचे जे अधिपती आहेत जसं आपण बघितलं तर तिथे राहू पंचमात आलेला आहे आणि धनुराशीचा चंद्र आहे. तर त्या ठिकाणी अशी ही पत्रिका असून त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये म्हणजे आर्थिक तर सुबत्ता आहेत, काही प्रश्नच नाही आहे. आणि एवढं मोठं विज्ञान शिकून तर त्याला कारणं काय आहेत, तर रवी हा आरोग्याचा कारक आहे, मंगळ हा सर्जरीचा कारक आहे, कर्क रास जी आहे ती हृदयाची आहे, त्याचा अधिपती धनुराशीत आहे आणि त्या ठिकाणी जातक अतिशय नाव कमावलेलं आहे. जातकाने कीर्ती फार महत्त्वाची असते पैशापेक्षा, पण धनसुद्धा तसंच आहे. तर धनाच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर आपण नेहमी सांगणं असतं की 3, 6, 10मध्ये ग्रह हे नेहमी असावे तर जातक जो आहे तो जास्तीत जास्त लवकर आपल्या कामाला सुरुवात करतो. अशा तऱ्हेची भूमिका जी आहे ती त्यामध्ये आपल्याला सुचवता येते. तर अशी ही पत्रिका आहे. आता हे सगळे बिंदू तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर मॅडम नवमांश लावतील तर ते नवमांशामध्ये जी पत्रिका आहे तर ती बलवान झाली आहे का, तर हे पाहणे म्हणजे तुम्हाला आणखी अनुभव चांगल्यापैकी येऊ शकेल.
तर तुम्हाला आता हा क्लास आहे, तर त्या ह्याच्यामध्ये कुठल्याही महागड्या क्लासला कृपया कधीही प्रवेश घेऊ नका. आणि कुठल्या तरी त्या भंगार क्लास असतात त्याच्यावेळी तुमचा वेळ खाल्ला जातो, तर अशा क्लासला पण जाऊ नका. कळलं? वेळ फार मोलाचा आहे. सगळ्यांना हे करू का? म्यूट नाही आहे ना कोणी लोक? मॅडम सगळे बोलू शकतात ना? सगळे बोलू शकता का? नाही म्हणतात सर. येतोय का आला? आवाज मॅडम? येतोय आला येतोय. आवाज येतोय? आला येतोय ना आवाज? होय हो आला. हो येतोय. हा, हो हो हो. ठीक आहे. नाही म्हणतात ते तारे सर ते मान हां बोला. हलवतात. ते तुम्हाला म्हणतात काही हां बोला का? बोलला ना. नाही, ते तारे सर तिकडनं म्हणतायत बोलता येत नाहीये म्हणून. असं कसं होईल हो? तेच काय एक शब्द ए- आता ह्या बोलल्या ना. एक मिनिट, शिंदे मॅडम सर हा, हे आहेत ना आलं आलं होस्ट म्हणून. हा हो हो मॅडम. हा म्हणून तुम्ही आता बोला. अनम्यूट झालं. नाही ऑलम्यूट नाही केलंय कोणाला. ठीक आहे ठीक आहे आता आलं. थँक्यू. हां बोला 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 बोला. हां सगळ्यांना केलं मी अनम्यूट. ठीक आहे. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. हां आता कोणाला काही याच्याबद्दल चर्चा करायची असेल, मी पत्रिका समजावून सांगितले. मग असं असतं की आता असं समजायचं की तुमच्यासमोर तुमचा क्लायंट बसलेला आहे, त्याला वर्णन त्याचं सांगायचं आहे की खरोखर तुझ्या जीवनामध्ये प्रगती जी आहे ती कशामुळे आहे. तर नेहमी एक लक्षात ठेवा, जे काही आपलं साधक असेल, जातक असेल, त्याला त्याच्या कुंडलीतली ग्रहांची स्थिती म्हणजे प्लॅनेटरी पोझिशन आणि त्याचे नवमांश हे समजावून सांगण्याची तुम्ही सवय ठेवा. म्हणजे जातकाला एक कळेल की आपला ज्योतिषी हा हुशार आहे आणि तो आपल्याला सगळी रचना जी आहे ती सांगतोय. नुसतं असं वरून तिथे काहीतरी सांगत बसा असं करू नका. त्याला उच्च ठिकाणी असणारे ग्रह, त्याचे प्रश्न कशामुळे उपस्थित झाले आहेत ते सांगा. त्या ह्याच्यामध्ये त्याला यश मिळेल, कशा रीतीने मिळेल ते सांगा. ज्या ग्रहांची युती आहे ती युती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे पण सूचित करा. बऱ्याच गोष्टीचे योग आहेत ते सुद्धा सांगा. जसं याच्यामध्ये तिन्ही केंद्रस्थानं जी आहेत ती रिकामी नाही आहेत, भरलेली आहेत, म्हणजे तिथे प्लस पॉईंट आहे. हो, सर. ज्योतिषची कीर्ती तुम्हाला कधी होईल की जेव्हा तुम्ही जातकाला सगळ्या गोष्टी समजावून सांगाल, त्यावेळेला तो कधीही तुमच्यापासून दूर जाणार नाही, तो दुसऱ्यांना पण व्यवस्थित सांगेल आणि तशी तुमची कीर्ती पण होईल. म्हणून जातकाला समजावून सांगणं हे आपलं कर्तव्य आहे की त्याचं म्हणजे अधिक उणे जे काय असेल ते, पण त्याला प्रगती कशामुळे होईल, काय योग आहेत असे प्रगती करण्यामागे, आणि अधोगती होईल तर ती कशी योग होईल किंवा प्रसंग कसे येतील. जसं आता इथे शनिमंगळाचा जो योग आहे तो चुकीचा आहे समसप्तक, पण त्याच्यावर गुरु आहे, त्याच्यामुळे तो तिथे बाद होईल, म्हणजे संकट येणार नाहीत. गुरु हा असा ग्रह आहे की ज्याच्या सोबत असतो त्या ठिकाणी निश्चितच त्याची भरभराट होते. तो कुठला अधिपती आहे? तो गुरु भाग्याधिपती आहे आणि दशमस्थानामध्ये ज्याच्याशी बसला आहे तो कर्माधिपती आहे. तर कर्मधर्म नावाचा जो योग आहे तो ह्या कुंडलीमध्ये आपल्याला पाहता येतो. म्हणून अशा वेळेला कुंडलीचा परिचय करताना तुम्हाला काही कुंडल्या अशा मोजक्याच मिळतात की जेणेकरून अतिशय चांगल्यापैकी त्या कुंडलीचं वर्णन आपण करू शकतो. हरकत नाही, काही हे असेल तर विचारू शकता. शेवटी कुंडली वाचणं ह्याच्यासाठी ही कुंडली लावले, तर तुम्ही त्याचा परिचय करावा अशी मी विनंती करतो. तर एक विचारू. हा बोला ना. बोला मॅडम. हॅलो भिडे मॅडम बोला. आवाज नाही येते काय त्यांचा? हो ना, नाही आला. हो बोलून ना. घेतलं आणि परत काय झालं काय माहिती. भिडे मॅडम, कारण मला इकडे ना कवठेकर मॅडम पण मेसेज केला सर की मॅडम सगळे ऑल म्यूट आहेत. आता काय ऑलम्यूट करूच करायला नाही पाहिजे आता, कारण आपण बोलणार आहोत ना सगळे. हा मग आता ते त्या नाहीये म्हणाल्या ऑलम्यूट तर सर. नाही हा होते नाहीये काय माहितीये ऑलम्यूट. का?
आपण जेव्हा आपलं काम झाल्यानंतर म्यूट करतो ना, तर त्याच्यानंतर परत अनम्यूट करायला जातो तेव्हा ते पार्टिसिपेंट हा. नॉट अलाउड असा मेसेज येतो. अच्छा. तर ते तिथे त्याचा तो आता हे आवाज कळायला येतोय लागेल. का सर? बघा आता हो, येतोय आता येतोय आवाज. हा. भिडे मॅडम आवाज येतोय, बोला. हा. हा. मला असं विचारायचं होतं की आता जसं इथे मंगळ आणि शनी समसप्तक योग आहे तर तिथे हो गुरु आलेले आहेत, हो तर पूर्ण तो नलिफाय होईल की माइल्ड होईल असं? नाही, आता कसं असतं मॅडम, जेव्हा गुरुदृष्ट एखादा ग्रह येतो ना किंवा गुरुच्या योगात येतो, तर गुरु हा कोणाशी समसप्तक जरी केला, नवपंचम केला, युती केली किंवा त्या ठिकाणी शत्रूबरोबर पण समसप्तक केला, उदाहरणार्थ राहू केतू सोडू ना, तर त्या ठिकाणी त्याचा जो काही भाग आहे, जसं आपण बघितलं तर कर्क राशीमध्ये मंगळ नीचेचा असतो आणि गुरु उच्चीचा येतो. तर अशा वेळेला त्याचं नीच पण नाहीसं होतं, म्हणजे त्याचा फलादेश जो आहे तो कमी मिळतो, म्हणजे फलादेश, वाईट फलादेश कमी मिळतो. म्हणजे तिथे गुरु मंगळ जो आहे तो लग्नाधिपती म्हणून आहे. तर निश्चितच ह्या व्यक्तीने जे काही वेळ घेतलेला आहे, आपलं टाईम खर्च केलेला आहे, मेडिकल सायन्समध्ये एवढा उच्चांक गाठलेला आहे, त्यासाठी कष्ट तर आलेलेच आहेत. तर तो भाग जो आहे तो तुम्हाला सांगितला पाहिजे की तुमच्या जीवनामध्ये कष्ट करूनच सगळ्या काही गोष्टीचं यश प्राप्त होईल असं सांगायचं. कळलं मॅडम? सर म्हणजे रवी मेषेचा आणि शनी स्वराशीचा या दोघांनी मिळून ही पत्रिका तारल्या गेली आहे असं मला वाटतं. जरी हे मंगळ हा, आणि हरकत नाही ना, गुरु हरकत नाही. निचेचे असले तरी ते एकमेकांसमोर असल्यामुळे तसे न्यूट्रल होऊन गेलेले आहेत. Yes. पण रवी एक तर दिग्बली आहे आणि खूप चांगलं हे केलंय ते, आता देशमुख मॅडम कसं आहे माहिती आहे का, अपलिफ्ट खूप चांगलं की केलेलं आहे आणि शनीने हे पुशबॅक खूप चांगला दिलेला आहे. चतुर्थेश जेव्हा नीचेचा आहे तर दशमेश पण त्या ठिकाणी त्याच्या सोबत आहे. मग तसं गुरुच्या हो राशीत आलेला ग्रह नीचेचा आहे, पण गुरु पण नीचेचा आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही बघा, जे करिअर ओरिएंटेड लोक जे आहेत, जे भरपूर काही यश मिळवतात, तर दरवेळेला तिथे नीचत्व असल्यानंतर त्यांच्या जे काही काम करण्याची पद्धती असते तर त्या पद्धतीमध्ये अतिशय वेगळं पण असतं असं आपल्याला सांगायला हवं. हो. आणि सर दुसरा एक महत्वाचा पॉइंट म्हणजे पंचमेश लग्नात स्वराशीचा उच्चीचा झालाय, तोही एक चांगला फार फायदा त्यांना मिळालाय आणि हो तिथे हो राहू हो असल्यामुळे त्या राहूनी त्यांना योग्य म्हणजे नेम फेम ज्याला आपण म्हणतो ते खूप चांगलं दिलेलं आहे. येस. आता काय माहिती आहे का, बघा, पंचमात हम्म. राहू केतू येऊ शकतात म्हणून त्याला संतती होणार नाही असा नाही बिलकुल नाही, समज करून घेऊ नका. असं अजिबात नाही सर, अजिबात नाही. हां, कारण का की आपण एखाद्या माणसाला सांगू तुला संततीला प्रश्न उपस्थित होतील आणि नंतर नाही नाही तो नाही. तीच संतती आणून आपल्याला दाखवतो. कळलं का? हां, हो सर. मग तसं नाही नाही तसं काही हे करू नका. जास्तीत नाही जास्त नाही. तुम्ही सूचित करू शकता की तुम्हाला, नाही नाही, सूचित करू शकता की तुम्ही थोडं संततीवरती कॉन्सन्ट्रेट करा, लक्ष द्या त्याच्याकडे, बस, दॅट्स इट. हो. आणि चंद्रही चांगला ठिकाणी आहे त्याचा ते गुरुच्या चंद्र राशीमध्ये प्रश्न आणि त्रिकोणामध्ये चंद्र आणि हा रवीचं त्रिकोण जे कसं असतं म्हणजे मॅडम, आपण पहिल्यापासून राजयोग शिकत आलेलो आहोत. हा अग्नितत्वामध्ये अग्नि लग्न, अग्नि रवी आणि अग्नि चंद्र हा एक मोठा राजयोग आहे. मग खूप त्या मोठा ठिकाणी चांगला योग आपण पहिला मिळाला. पण बघितलेलं आहे, पृथ्वी असो, हम्म. अग्नी असो, वायू असो, जल असो, या चार तत्वामध्ये चंद्र आणि सूर्याचं कर्तृत्व अतिशय महान आहे. म्हणून मी हो तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की मुलायम सिंग यादव यांचं मीन लग्न आणि लग्नी चंद्र होता, गुरु होता, रवी वृश्चिकेला होता. मग त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य पण चांगलं गेलं. हो कळलं का? सर. हो सर. असं आहे. तर मी बोलू? हा, बोला ना. पत्रिकेमध्ये अग्नितत्व हे बलाढ्य झालेले आहे, कारण अग्नितत्वामध्ये 1, 5, 9 तीनही ठिकाणी चांगले ग्रह आले. मुख्य म्हणजे त्याचं लग्न हे आदित्य योगामध्ये तर आलंच आहे, पण लग्नातलं लग्न हे पण अभयांशामध्ये आहे, सूर्य अभयांशामध्ये आहे आणि बुध हा
पापांशामध्ये आहे. आता बुध जरी पापांशामध्ये असला तरी सुद्धा षष्ठ स्थानचा तो स्वामी आहे आणि तृतीय स्थानचा स्वामी आहे. म्हणजे कठोर मेहनत आणि संघर्षमय किंवा जास्तीत जास्त वेळ घालून काम करणं हा त्या पापांशामागचा हेतू असू शकतो. म्हणजे आपण आतापर्यंतच्या काही पत्रिका अशा पाहिल्यात की उग्रांश आणि पापांश जरी आले तरी सर्जरी सारख्या माणसाला पापांश हा जर सूक्ष्मांश आला तर तो योग्य ठरेल. त्याच्यानंतर पंचमामध्ये राहू बसलाय. गुरुच्या राशीमधला सूर्याच्या राशीमधला राहू हा विचक्षणांशामध्ये आलाय. त्यामुळे त्याचं शिक्षण तर चांगलंच झालं असणार आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन किंवा आक्रमक पद्धतीने अशा म्हणजे लिडरशिप घेऊन त्याने अभ्यास केला असेल. कारण हा त्याचा राहू आहे तो विचक्षणांशामध्ये आहे. म्हणजे चांगली बुद्धिमत्ता वापरून त्याने काम केलेलं आहे. कर्म स्थानामध्ये गुरु आणि शनी हे जे दोन ग्रह बसलेले आहेत तो गुरु त्याचा मंगलांशामध्ये आहे आणि शनी उग्रांशामध्ये आहे. किंवा हे पण दोन्ही म्हणजे जरी उग्रांश असला तरी त्यांचं कर्म त्यांचं एकूणच कार्यक्षेत्र पाहिलं तर त्यांना उग्रांश हा सुद्धा सूट होतोय तिथे. आणि तीनही चंद्र सूर्य आणि बुध हे तीनही ग्रह अग्नी राशीत असल्यामुळे जे काही काम करतायत त्याच्यासाठी मानसिक आणि शारीरिक बुद्धिबळ वापरून आणि त्याला अध्यात्माचं बळ देऊन असं करणं अभयांश असल्यामुळे त्यांना मूलतः आशीर्वादही मिळालेला आहे या कार्यासाठी किंवा एकूणच कर्तृत्वासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता पत्रिका खूप चांगली आहे. आणि व्ययस्थानामध्ये गुरुच्या राशीमध्ये उच्च होऊन शुक्र हे बसलेलं असल्यामुळे ते स्थान सुद्धा हॉस्पिटलायझेशन दाखवतं. तिथे शुक्रासारखा ग्रह पडल्यामुळे आणि तो उत्पन्नांशामध्ये असल्यामुळे निश्चितच त्यांचं आर्थिक बळ हे उत्तम असणार आहे याच्यात शंका नाही. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. मी बोलू का? हा बोला ना. हा, मगाशी आपण ज्याप्रमाणे ते म्हटलं की पंचमात राहू आहे त्यामुळे संतती योगाचं तुम्ही असं म्हणत असताना पंचम स्थानात जे काही कार्य करतो ते सगळ्यांमध्येच राहूचं जे बळ आहे ते आपल्याला फक्त विशेष लक्षपूर्वक जोडावं लागेल असा विषय असेल ना त्याच्यामध्ये. हा, आता कसं आहे की आता तुम्ही सूक्ष्मशोधून शिकला नाहीयेत. आता मॅडमने जसं सांगितलं की तो विचक्षणांश आहे. विचक्षणांश म्हणजे इंटेलेक्च्युअल. तर त्या ठिकाणी तो सिंह राशीतला इंटेलेक्च्युअल आहे आणि तो राहू स्वतः मिथुन नवमाशामध्ये आहे आणि राहू मिथुनेमध्ये उच्चीचा असतो. तर अशा वेळेला तो जे काही शिक्षण घेईल आणि त्या शिक्षणामध्ये तो जिथे मैत्री करेल, कधी कधी काही वेळेला लोक सिलेक्टेड लोकांशीच मैत्री करतात, कुठल्या इत्यादी लोकांशी करत नाही. काय समजलं? तर त्याच्यामुळे पंचमस्थान हे अशा रीतीने पण तुम्हाला अभ्यास करायला हवं की त्या व्यक्तीची मैत्री कोणासोबत असेल. तर काही सिलेक्टेड लोक असतात, नाही तर मग काय की काही वेळेला अनवॉन्टेड लोकांशी मैत्री करून नंतर आपण घाट्यामध्ये येतो, म्हणजे गोत्यात येतो. तर तसं होणार नाही. म्हणून ग्रहाची पोझिशन, त्याचे सूक्ष्मांश आणि ती रास, आणि ती रास जी आहे ती रिस्पेक्टेड रास आहे, ज्याला आपण म्हणतो मान्यवर रास आहे. रिस्पेक्टेड म्हणजे राजघराण्यातली रास आहे, त्याच्यामध्ये राहू आहे आणि तो फार कमी लोकांशी संबंध ठेवणार आहे, गूढ आहे. आणि जसं हृदय शस्त्रक्रिया करणारी व्यक्ती, हार्ट स्पेशालिस्ट, म्हणजे त्याचं काम आहे, शिक्षण आहे आणि त्याचं जे संगत आहे ती अशा लोकांशी असू शकेल की ज्यांची क्वालिटी पण त्याच पद्धतीची असेल. दरवेळेला राहू बॅड रिझल्टच देतो असं नाही. आणि राहूचा रिझल्ट आणि शनीचा रिझल्ट जो आहे तो आपल्या पूर्वकर्मानुसारच अनुसार आहे. आणि नवमामध्ये चंद्र असल्यामुळे दूरचे प्रवास त्या ठिकाणी येतात आणि तुम्ही जसं आधी म्हणा त्याप्रमाणे त्यांचं देशोदेशी पर्यटन होऊन त्यांचं कार्यक्षेत्र वाढलेलं आहे ना. त्यामुळे चंद्र हे हल्ली साहेब असं आहे, तुम्हाला सांगतो,
आता परदेश दूर नाही राहिलं, परदेश एवढ्या जवळ आलेला आहे. पूर्वी लोकांना क्युरिओसिटी होती की परदेशात जायचं, हे करायचं, का त्याला सुविधा नव्हत्या. आणि आता तर एवढ्या सुविधा आहेत की तुम्हाला एक तर पैसा असेल तर तुम्ही जगाच्या कोपऱ्यात काय हवा. तुम्हाला सांगतो की जे ॲमेझॉनचे मालक आहेत ते जर परदेशात जातात तर कुठे जातात माहिती तुम्हाला? कुठे? ते स्पेसमध्ये जातात. हो हो. म्हणजे विचार करा, म्हणजे स्पेसमध्ये जाऊन जर तिथे 4 दिवस राहून येणारे लोक पण या जगामध्ये आहेत. म्हणजे प्रत्येकाची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे, थॉट्स आहेत, कुठे राहायचं, कुठे करायचं. काही शिपी लोक आहेत म्हणजे शिपवरती काम करतात, ते तर जगभर फिरतात. समुद्र आपण गेल्याला पत्रिका मांडली होती ती, नाही का? Yes. एक कॅप्टनची पत्रिका मांडली होती ना. हो हो. मरीन मग ते इंजिनियर. जग प्रवास. येस. म्हणजे तिथे आज परदेश जो आहे ना, आता परदेशात जाऊन संकटात अडकणार आहे का, तो एक भाग आपण विचार करू शकतो. पण परदेश जिथे शुक्र आहे तो 12व्या स्थानात आहे, उच्चीचा आहे, आणि तो मीन राशीत आहे. मीन राशीचा अधिपती जो आहे तो कामानिमित्त दशमात आहे तो, आणि कामानिमित्त तो मला वाटतं मंगलावशमध्ये आहे का मॅडम? कामानिमित्त तो त्या ठिकाणी जाणार आहे असा अर्थ लावायचा. ओके, कारण धन्यवाद. मीन राशीचा जो अधिपती आहे किंवा भाग्याधिपती आहे गुरु, तो जरी मकर राशीत असला तरी ती कालपुरुषाची दशम स्थानातली रास आहे आणि ती कर्म करणारी रास आहे. तर गुरु हा किती अंशाचा आहे तर कुंडली मांडल्यानंतर माहिती पडेल की तो त्या ठिकाणी कर्क नवमाशात आहे का मेष नवमाशात आहे. मॅडम मेष मंगलांशमध्ये आहे का? नवमांशात लावू का? मेष नवमांशात आहे. 13 डिग्री 11 कला 45. मंगलांशमध्ये आहे तो. हो, श्रवण 1 सर. Yes, श्रवण एक. कारण का की 10 अंशाला श्रवण सुरू होतं, असं आहे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आणि त्याच्यानंतर आपण डिलिव्हरी करायची. ज्यावेळेला क्रिकेटमध्ये एखादी बॉलिंग करते वेळी मनुष्य बॅट्समनला आऊट कसं करायचं तशी पद्धती आहे. अच्छा. तर अजून एक विचारतो, ही कुंडली आपण जी लावतोय त्याच्यामध्ये आपल्याला हे जे नवांश सगळे जे दिसतात तर ते कुठलं सॉफ्टवेअर असतं? हे ॲस्ट्रोसेजमध्ये आहे मॅडम. नवमाश लावा तर. तुम्हाला लावते कळेल. सर. लावा ऐका लावा. ना, नवमांश कुंडली लावू की अगोदर ते नक्षत्र म्हणजे स्पष्ट नाही, ग्रह? नवमाश कुंडली लावा. ओके. म्हणजे हे कशात लिहून येतं? विशेषणांश आहे, शनी नाही, उग्रांश आहे, ते गुरुमंगल. ते सॉफ्टवेअर नाही आहे. ते सॉफ्टवेअर नाही आहे. ते तुम्हाला मी चार्ट पाठवीन तर तो चार्टमध्ये शोधायचं आहे. मला आठवण करा, मी पाठवीन तुम्हाला. अच्छा, आलं लक्षात. थँक्यू. आता हे सगळे काय माहिती आहे का, यांना भरपूर प्रॅक्टिस झाली आहे. हे मादी शेळी शिकून आता आलेले आहेत आणि आता तिथे चांगलं हे करत आहेत. तो नाही. तर शेळी मांडीमध्ये गोठ्यामध्ये राहावं लागेल. एक कुलकर्णी आमचे मित्र आहेत, त्यांनी एक जोक सांगितला होता की घाण म्हणजे घाण केवढी असते केवढी असते. तर त्या ठिकाणी बकरा असतो ना, बकरा त्याचा गोठा असतो, तर त्याच्यामध्ये भरपूर दुर्गंधी येते. मग तिथे माणसाला सोडतात, तो टिकत नाही, तो लगेच बाहेर येतो. पण एक वेळेला असं झालं की एक मनुष्य आतमध्ये गेला तर ते बकरच बाहेर आलं. तो बोला, तू का आलं बा? तो बोला, मी एवढ्या घाणीत राहू शकतो पण हा मनुष्य इथे आला आहे, तिथं आणखी घाण वाढलेली आहे म्हणून मी बाहेर आलो. कळलं? शेळी शेळी मेंढी अशी भानगड आहे. कवटेकर मॅडम, यू गॉट इट? येस सर. मॅडम नवमाश लावला का? हो ना, लावलाय. दिसत नाहीये. बघा सगळ्यांनी. नाही, मी चष्मा काढलाय ना म्हणून. चष्मा नाही. हा हा, दिसतोय मॅडम. आलं आलं. आता शेळी मेंढी बघा काय आहे तिथे. मग आता इथे सुद्धा आपण जर पाहिलं तर शनी चतुर्थात आलाय ना कुंभेला, कुंभ नवमाशात. हा पाहिलं का?
हो सर. आणि आता याच्यातले चांगले मुद्दे शोधायचे आहेत. तर चांगले मुद्दे म्हणजे काय, तो गुरु चांगल्या ह्याच्यामध्ये आहे, कळलं. राहू चांगल्या ह्याच्यात आहे, मंगळ चांगल्या नवमाशात आहे, चंद्र चांगल्या नवमाशात आहे, शुक्र रवी चांगल्या नवमाशात आहे, बुध थोडासा हे झालेला आहे, आणि केतू चांगल्या नवमाशात आहे, आणि शुक्र सुद्धा आहे. मग आता ह्याच्यामध्ये बघितलं तर शनी हा एकच ग्रह असा दिसतोय की जो कठीण आहे, म्हणजे तो कदाचित उग्रांशात किंवा पापांशामध्ये असू शकेल. इज इट मॅडम? शनी उग्रांशामध्ये. हा, म्हणजे तुम्हाला लगेच तिथे कॅल्क्युलेशन येईल, असे नजरेसमोर बघता येईल. गुरु मेषेला आहे, चांगला नवमाश आहे. मिथुनला राहू आहे, चांगला नवमाश आहे. सिंहेला चंद्र आहे, मंगळ आहे, नवमाशी बळ प्राप्त झालेला आहे. तुळेला गुरु रवी आहे, तो नीचेचा जरी असला नवमाशामध्ये तरी सुद्धा तो सूक्ष्मांशाने चांगला आहे. त्याच्यानंतर बुध आहे, तो वृश्चिकेमध्ये आहे, तो थोडासा कठीण आहे. कळलं? बुधाचा अभयांश आहे का? हा, बुधाचा अभयांश आहे का? नाही पापांश नाही, पापांश आहे. बुध वाईट आहे. बुध आणि शनी हे दोन ग्रह जे आहेत ते निगेटिव्ह बैठकीमध्ये आहेत. बाकी इत्यादी ग्रह जे आहेत ते अतिशय पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये आहेत. पण शनी तर सर याच्यामध्ये कुंभ राशीमध्ये दिसतो ना ह्या चार्ट मध्ये. कुंभ नवमाशामध्ये आहे, कुंभ राशी, नवमाशामध्ये कुंभ कुंभ नवमा. तो आणि निगेटिव्ह शनी महाराज मकर राशीमध्ये कुंभ नवमाशात होते. मकरेला आरंभ नवमाश मकर आहे, त्याचं दुसरं चरण जे आहे ते कुंभ आहे. कळलं? सर इधर भी शनि मंगल सामने सामने है। तो अभी नसीब है ना मैडम, क्या करेंगे. मगर सर लेकिन अगर ये जुपिटर आप नहीं होता था तो उनको तकलीफ आता था कि राशि Yes. चेंज होता था तो को तकलीफ आता था। हाँ, अगर राशि अभी अगर दूसरी होती थी तो देखो, पहली बात तो आप समझो, यहाँ पर मंगल और चंद्रमा जो आए हैं हाँ ये भिन्न भिन्न राशि से आए हैं. बराबर शनि भी आया है तो अलग राशि से आया है. उसका बराबर वहां पर नवमाश में कोई भी योग नहीं पकड़ते हैं. मैंने आपको कई बार बताया, हाँ नवमाश में सर हमको सूक्ष्मांश को कैलकुलेट करना है. वो बराबर है सर, मगर मैं मेन कुंडली की बात करती हूँ कि अगर वो राशि कर्क में है और मकर में है ना, तो अगर वो राशि दूसरी होती तो मकर के बदले में सी का होता था कि ऐसा होता था तो भी जुपिटर फलादेश की वजह से फर्क, कम फर्क होता था ना। फलादेश का फर्क पड़ता था मैडम. हाँ यहाँ वही तो तो मैं बोल रही हूँ, तभी जुपिटर से प्रॉब्लम नहीं होता था ना, ऐसा मैं बोल रही हूँ। अभी भी जुपिटर से प्रॉब्लम नहीं है. आप एक हाँ बात समझा करो, मैंने हाँ आपको पहले ही बताया, ये 60 साल के बाद में शनि मंगल की शनि और गुरु की युति 60 साल के बाद में मकर राशि में होती है. ये जन्म बर कौन सा है, 1962 का. तो आप 60 बर साल पीछे जाओ तो 2020 में 1920 में या 1900 में, सॉरी 1900 1902 में शायद युति हुई हुई. 1902 में मकर राशि और शनि गुरु की युति थी. उसके बाद में 1958 में हुई, 59. उसके बाद में ये पत्रिका जो है उसमें है. उसके बाद में 2012 में हुई, जब ये कोरोना था. 12 नहीं, 2000 सॉरी 2022 में. 2018 19 हाँ 60 वर्ष 60 वर्ष त्याच्यावर आहे, 19. त्या दरम्यान झाली. पण अरे त्याचं बोलो. गणित जे आहे तुम्हाला, हा बोला. हा शनी गुरुजी युती आहे ना, ती 1960 मध्ये धनु राशीला होती आणि ती हा संपून दोन्ही ग्रह मकरेला आले. 59ला पण होते, हा 60 ला होती 60 59ला मध्ये होती, होती. 60ला होती, 61ला पण हो, होती. हो, कसं आहे, ही युती पाटील साहेब असं असतं की जेव्हा अगोदर कोण येतं आणि नंतर कोण येतं त्याच्यावरती त्या युतीचा एक भाग आहे, बरोबर. कळलं का. आणि त्याच्यानंतर परत ती
युती झाली ती वृषभ राशीमध्ये झाली, त्याच्यानंतर कन्या राशीमध्ये 80 साली झाली, बरोबर. त्याच्यानंतर परत मकर राशीमध्ये झाली. त्या पृथ्वी तत्वाच्या राशीमधल्या त्या युती ज्या आहेत किंवा अग्नितत्वामध्ये झाली, सिंहराशीत आणि कन्या राशीमध्ये झाली 1980. कारण गुरु 12 वर्षांनी त्याला गाठतो परत, तर त्याच्यात गुरुचा वक्री स्पीड 12, वगैरे पण मार्गी ही वगैरे. युती जी आहे शनी हो आणि गुरुची युती ही एका राशीमध्ये 1 झोन हो हो ही 60 वर्षानंतरच होते बरोबर. आणि ती 1 वर्ष टिकते. हम्म. हो सर, गुरु ऐका, त्या असेपर्यंत. मला परत परत मेसेज करतायत की बोलतात सगळे कसे, मला बोलता येत नाही. कवठेकर मॅडमचं असं म्हणणं आहे. आता हे काय असं होतंय? हो, कवटेकर मॅडम आता दोनदा बाहेर पडल्या आणि दोनदा आतमध्ये घेतलं मी हो त्यांना मॅडम. हो ना आल्या, ते मला इकडनं दिसतं ना की त्या एंट्री, पण त्यांनी आल्यानंतर मला त्या मेसेज करतायत की मॅडम म्हणजे काही जण बोलतायत आणि काही नाही, त्यांना का नाही होतायत बघा असं बघा आता बोला कवटेकर मॅडम. मॅडम बोला बरं तुम्ही. सर काय देवेंद्र बोलतोय. हा बोला, मलाही म्यूट असल्यावर अनम्यूट होता नाही येते. काय मी म्हणता? आता देवेंद्र सर तुम्हाला आता मी मेसेज केला होता. नाही माझ्यापर्यंत आलं नाही. हा बोला काय बोला. मला कन्फर्म हे करायचं होतं सर की लग्न कोणतं आहे नेमकी का, म्हणजे लग्न भरणीचं 3रं चरण माझ्याकडे दिसतं आहे, म्हणजे तुळ नवमांश दिसतोय लग्नात. लग्न असं आहे, सांगतो तुम्हाला मी. त्याप्रमाणे इथे म्हणजे तुम्ही ऐनांश जे दाखवतात त्याप्रमाणे 1 मिनिट हे तुम्ही ऐनांश वृश्चिक लग्न कुठले दिसतंय. 1 मिनिट 6/21 का सर? 6/21 ला येते वृश्चिक लग्न. नाही, 6/21 माझ्याकडे आहे पण का? टूळ लग्न. हा 6/21 ला वृश्चिक लग्न येते. माझं पण टू येत होतं पहिलं. ओके कारण 6:20 वेळ धरली होती ना मी. असं आहे, 6:20च वेळ दिली आहे. वरती सेकंद गेली असतील, लक्षात घ्या. 2 मिनिटं लक्षात घ्या. आणि तुम्ही कुठला ऐनांश वापरला आहे, तर लहरी वापरला आहे, तर तुम्हाला लहरीचा हा येणार, कळलं. आणि आपण कुंडली करतो ती ह्या बेसवरती आहे. वृश्चिक नवमांश हा कन्फर्म आहे, कारण का शस्त्रक्रियेसाठी वृश्चिक नवमांशच परमिटेड आहे. तुळेला तेवढं धाडस होणार नाही, कळलं. म्हणून प्रत्येकाची सॉफ्टवेअरची जी आहे, तुमच्याकडे ॲस्ट्रोसेक आहे का? हो आहे सर. हा, मग त्याच्यामध्ये ऐनांश चेक करा आणि इथे सेकंदामध्ये बॉम्बे सबर्बन टाका. ठीक आहे. तुम्ही कुठलंच हे टाकलेलं आहे? हा बोला. आणखी एक महत्वाचा मुद्दा आता मला जाणवतो ह्या पत्रिकेत, की याचा जेमिनीप्रमाणे याचं लग्न तर आत्माकारक येत आहे, बुध आत्माकारक येतोय, आणि कार्यपद्धतीचा म्हणजे त्याच्या आयुष्याचा सचिव अमात्यकारक हा रवी येतोय. हे त्यांच्या पेशासाठी अतिशय उपयुक्त आहे की रवी तिथे येणं आणि पराक्रम स्थानामध्ये शुक्र असणं. तर या तीनही बाबी त्यांच्या पेशासाठी चांगल्या बसलेल्या आहेत. तर बुध हा त्यांचा चांगला आहे, पापांशामध्ये आहे, पण त्या पेशासाठी चांगला आहे. ठीक आहे मॅडम. आता असं आहे की शेवटी तत्व अग्नी आहे. तत्व अग्नी आहे. अग्नितत्वातून आपण फलादेशाला कशी सुरुवात केली होती? अग्नितत्वामध्ये रवी, अग्नितत्वामध्ये चंद्र आणि अग्नितत्वातलं लग्न, हे प्लस पॉईंट आहेत राजयोगाचे. दुसरा राजयोग धनु आणि मकरेला कर्मधर्माचा एक राजयोग आहे आणि ते दोघं एकत्र आहेत. पॉईंट टू बी नोटेड. त्यानंतर शुक्र 12व्या स्थानामध्ये उच्चित आहे, तो सप्तमेश आहे आणि धनेश आहे, तो मारक दोष लागत नाही. या सगळ्या गोष्टी मी सूचित केल्या होत्या. राहू हा विचक्षणांशामध्ये आहे. आता राहिला प्रश्न तुम्हाला की आपण नवमांश मांडताना साधारणतः 9 कुंडल्या मांडल्या जातात. आता जर समजा तुम्हाला तूळ नवमांश आढळला असेल तर त्या ठिकाणी नवमांशाला आपण सूक्ष्मांशावरती भाष्य करतो, स्थानावरती करत नाही. फक्त लग्नस्थानावरती आलेला नवमांश
किंवा सूक्ष्मांश त्याच्यामध्ये असणारे ग्रह ह्याच्यावरती फलादेश होऊन सगळे फलादेश नवमासाला अनुसरून त्या ठिकाणी तुम्हाला सूक्ष्मांशावरतीच करायचे असतात फलादेश करताना. कळलं? कवठेकर मॅडम तुम्हाला काय विचारायचं होतं? कवठेकर मॅडम बोला ना. तुमचा माईक ऑन नाही होत. नाही बाबा काय. तर इथं सगळे लोक बोलत आहेत म्हणजे काय माईकचा काही प्रश्न नाही आहे. आता दुसरा चार्ट लावताय मॅडम तुम्ही कुठला? काय दशेचा? लावू सांगा. दशेचा आहे ना? हा दशेचा लावते ना. मला वाटलं अजून काय लावायचं. ठीक आहे तशा. नाही होत असंच म्हणतायत मॅडम त्या सर त्या. हॅलो सर. हा. कवठेकर मॅडमचं परत मला तसाच मेसेज येतोय होत नाही. त्यांना स्पेशलिस्टकडे पाठवलं पाहिजे. मॅडम ते बाहेर पडल्यात. नाही ना दिसतायत ना मॅडम. हे बघा इथे माझ्या नावाच्या वरती बघा विजया कवठेकर. एक मिनिट थांबा. हा आता त्यांना पर्टिक्युलर आस्क टू अनम्यूट. नमस्कार सर. मी पाठवलं त्यांना. हा बोला. बोला सर आता चालू झाला. मी पण बोलू शकत नव्हते. अरे बापरे. बोला बोला. कसं काय झालं आता? हा बोला आता. बोला मॅडम बोला. विचारा. सर वापस वो अनम्यूट हो गए. हा अरे काहीतरी म्यूट हो गए. हाँ त्यांचं वापस म्हणणं वो एकदा म्यूट हो गए. सर ते लोक बघा आता. काय म्हणतायत की कवठेकर एकदा मॅडम बघा. एक मिनिट कवठेकर मॅडम बघा जरा. हो सर. नाही अनम्यूट नाही झाली सर मी आता अनम्यूट. मला तेच मगाशी सर सगळे सूक्ष्मांशाबद्दल बोलायचं होतं म्हणून मी बोला हे केलं होतं पण काय बोला बोला नाही झाले बोला. ना सांगून सर आता सूक्ष्मांश नाही तरी सुद्धा तुम्ही सांगा. नाही सर. नाही सगळे चांगले आहेत. फक्त बुधाला पापांश मिळालेला आहे आणि शनीला उग्रांश आहे ना. बाकी सगळे गुरु मंगल अंशात आहे. सगळे चांगले आहेत सर. म्हणजे पत्रिका चांगलीच आहे. तेच मला सांगायचं होतं मगाशी पण कोणीतरी ते बोलले ना की सगळे तुम्ही बाहेर चांगले. निघत होतात परत आतमध्ये येतो. नाही मी मुद्दामून सर मला वाटलं की मला का अनम्यूट होता येत नाहीये म्हणून मी नाही लिव्ह केली मीटिंग आणि परत जॉईन केली असं केलं मी सर. पण तरी पण नाही झालं मी अनम्यूट. आता ऐका आणि आता समजा मी माझा माईक समजा बंद केला ना हा तर परत मला अनम्यूट नाही होता येत. बरं करीन मी. मगाशी चला. पण तसंच झालं. ठीक सर आहे ठीक मी आहे. अनम्यूट आता झाले ते. हा मॅडम तुमचं बोलून झालंय का बोलताय. हो झालं नाही तर झालं. आता पण नाही मी आता मला माझा माईक बंद करते. हा त्या आता सुनीता देशपांडे जे आहेत ना सर त्या मेसेज हम्म. करतायत. त्यांना बोलायचंय त्यांना बोलता येत नाही. हा सुनीता देश चौगुले. हा ते देशपांडे चौगुले असं काहीतरी आहेत त्या. मी मला पण केला त्यांना त्यांना माहिती. मेसेज आता. पण सर आज काहीतरी का असा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम येतोय आज काहीतरी कारण प्रॉब्लेम झालाय प्रत्येकाचा सर. प्रॉब्लेम पण होतोय. हो ना. हॅलो पण सर हॅलो म्यूट दिसत नाहीयेत सगळे. अनम्यूटच आहेत सर. हॅलो बोला. आता येत आहे ना ऐकू? नाही हो ना. हा मी आणि तुम्हाला समजा आता मी मेसेज आता केला आमचा मॅडम. स्पीकर बोला बोला बोला. सर मेडिकल साठी ही आहे पत्रिका. हे कशावरनं याच्यात मेजर दिसतं? हा असं आहे. एक तर जातक आपल्याकडे जेव्हा येतो त्याचं प्रोफेशन जे आहे ते कुठलं आहे हे आपल्याला कळतं. अधिकतम मेष लग्न आणि लग्नी रवी आणि धनुराज अग्नितत्व हे सायन्स रिलेटेड आहे. मग तो डॉक्टर पण होऊ शकतो, इंजिनियर पण होऊ शकतो, सॉफ्टवेअर इंजिनियर पण होऊ शकतो, पण विज्ञान शाखेचा विद्यार्थी असू शकतो. आता जर समजा तुमच्याकडे पत्रिका आली वय वर्ष 12 असेल आणि त्याची आई विचारते तुम्हाला की ह्याला कुठल्या माध्यमामध्ये सक्सेस मिळेल तर त्याला तो काही मेडिकल डॉक्टर झालेला नसतो. पण तुम्ही सांगू शकता की विज्ञानामध्ये त्याची प्रगती होऊ शकेल. कळलं मॅडम? ओके ओके. सर मला आणि दुसरं एवढंच सांगायचं होतं की ते मिथून म्हणजे हात सर्जरी तिसरं स्थान हा. आणि असं ते व्यवस्थित हे होतंय
नाही, कर्क रास ही जी आहे ना, ही हृदयाच्या जवळपासची रास आहे. मिथुनीचं कोणी सांगितलं तुम्हाला? नाही, मिथुनीला खांदा. तृतीयात मिथून आहे ना, ते हात दाखवतं ना, म्हणून सर्जरी असं मला वाटतं. नाही नाही, नाही. मिथुन रास आहे, खांदा दाखवतो आणि हात दाखवतो, बरोबर आहे. पण ते हा. वर्किंग काय आहे, आपण जे काही काम करतो, आता मिथुन राशी आपण तृतीय स्थान पकडलं ना मॅडम, तर तृतीय स्थानामध्ये 12 गोष्टी पाहिल्या जातात. त्या सगळ्या 12च्या 12 गोष्टी जीवनामध्ये येतात, पण त्या आपण स्मरणात ठेवतो का? छोटं लिखाण पण तुम्ही करू शकता मिथुन राशी म्हणजे तृतीय स्थानावर, कळलं? ओके. छोटे प्रवास करू शकता, शेजारी तुमचे कोण आहेत ते बघू शकता, भावंड बघू शकता, बहिणी बघू शकता, अशा अनेक गोष्टी आहेत. मग त्याच्यातून तुम्हाला आपल्याला मुख्य विषय असा आहे की आपल्याला जातकाचा जो काही काम काय करतो हे मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पण जर समजा मनुष्य अज्ञान असेल तर मी कुठल्या कामामध्ये, तर तुम्ही विज्ञानाच्या क्षेत्राशी संबंध तुमचा असू शकतो असं सांगू शकता. आता ज्योतिषशास्त्रीच्या परीक्षेला उद्या तुम्ही येणार आहात ना, तर तेव्हा मॅडम शिकवतील तुम्हाला की काय असतं. तो मग पत्रिका मांडतात तिथे, मग तिथे विचारतात की कुठल्या शाखेमध्ये हे काम करत असेल, तर तिथे ती जसलो हॉस्पिटललाच असेल असं नाही सांगतायत, कळलं का? हे तर मी तुम्हाला सांगितलं की यांचं काम काय आहे, तर ते मला माहिती आहे. आता अशी ही व्यक्ती, पुरुष व्यक्ती किंवा स्त्री व्यक्ती पोलीस कमिशनर पण होऊ शकते, कारण लग्नी रवी आहे, कारण तत्व अग्नी आहे. यदा कदाचित एखादा लेक्चरर पण होऊ शकतो, कारण राशी धनु आहे, प्रोफेसर होऊ शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या इमॅजिनेशन आहेत, कळलं? म्हणजे किती किती गोष्टी ज्या आहेत त्याचं तुम्ही हे करू शकता. पण ती तुम्हाला कल्पना पाहिजे की बाबा इथे ह्या गोष्टीमध्ये तो संपर्कात येईल, हे काम करेल. आता धनुरास म्हटलं तर तो प्रोफेशन करेल, लेक्चरर पण होऊ शकतो, कळलं का? धनुरास ही विद्येची आहे, गुरुची आहे, गुरु हा प्रोफेसर असतो, ते पण असं करू शकता, नाही असं नाही. आता जसं की कुठल्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये, जसं आता कुलकर्णी मॅडम आहेत, या लहानपणी आता शिकवायला लागल्या, पण त्यांचा गुरु चांगला असेल म्हणून त्यांचा शिक्षण क्षेत्राशी संबंध आला. हा कुलकर्णी मॅडम? हो सर, कर्केचा गुरु आहे. मग तेच सांगतो काय, मग तुम्हाला का लेक्चरसाठी वृत्ती व्हावी, तुम्हाला वाटतं की असं मी कोणाला तरी उपदेश करावा? गुरु उपदेशाचा बरोबर कारक सर. आहे ना. हा, हो सर. हे लॉजिक आहे, आणि त्यात तो चतुर्थात आहे. हो, दशमावर दृष्टी आहे पूर्ण. नाही, मग घरात बसून ट्युशन करणे हे पण आहे, कळलं हो का? सर. घरात बसून हे करणे, ज्ञान देणे, आणि तो जर दशमात असेल तर कॉलेजमध्ये जाऊन प्रोफेसर करणे. शेवटी बरोबर हे सर. सर्जन कार्यक्षेत्राच्या आहेत ठिकाणी सुनीता या मॅडम, सर्जन आहेत ना. उगाच काहीतरी अनवॉन्टेड प्रश्न करून गोंधळू नका. बोला, तुमचं म्हणणं काय, बोला, सांगा. नाही, ह्या सर्जन आहेत ना, असं म्हणजे मी ते हो, हॉस्पिटल, मेडिकल हार्ट आणि ह्याचं स्पेशालिस्ट कसं. आहेत, हार्ट स्पेशालिस्ट, आणि त्या कुठल्याही बंधनामध्ये नाहीत. त्या जिथे सांगतील तिथे त्यांचं स्पेशलायझेशन आहे. लोक त्यांना बोलवतात, त्यांच्याकडून काम करून घेतात, लाखो रुपये कमवतात. महिन्यातून एक दिवस काम केलं तरी भरपूर पैसे मिळतात, कळलं का? आणि ओके, जग असं आहे. आणि ज्योतिष हे तर्कशास्त्र आहे. कळलं का मॅडम? तर्क लावायचा. आपल्याकडे जातक ज्योतिष विचारायला आलेला आहे,
आपण ज्योतिषाला जन्म दिलेला नाही आहे. मी तुम्हाला हा जो क्लास आहे तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी आहे की अशी व्यक्ती जर तुमच्याकडे आली तर ती कशामुळे पुढे गेलेली आहे, त्याला कारणं काय. प्रत्येक गोष्टीला कारण आहे. आजचा रिझल्ट लागला, किती लोक जिंकून आले, त्यांच्या कुंडलीत तसा योग होता का, या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. आलं लक्षात मॅडम? हो हो थँक्यू. हां तर इथे मी बोलू का सर? हां बोला. विंशोत्तरी दशेमध्ये ते चंद्राची महादशा 92 सालापर्यंत आहे. त्यांचं जे प्रायमरी आपण म्हणतो ना सेकंडरी एज्युकेशन पर्यंत चंद्राच्या दशेमध्ये शिक्षण झालं. त्याच्यामध्ये त्यांचा कल जास्तीत जास्त जलतत्वाचं हे चंद्रग्रहाचं कारकत्व असल्यामुळे कदाचित त्यांचा इंटरेस्ट त्यावेळी सायन्सच्या फील्डकडे आकर्षित झाला असावा. आणि त्याच्यानंतर मार्सची महादशा चालू झाली आणि त्या 6-7 वर्षामध्ये त्यांनी मार्स म्हणजे रक्ताचा संबंध येतो ना, बरोबर. त्या कारणाने त्यांचं हार्ट स्पेशलिस्ट आहेत असं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामध्ये त्यांचं स्पेशलायझेशन त्यांनी पुढे घेऊन गेलं असावं. हो. त्याच्यामध्ये सर्जरी पण दाखवतो ना मार्स म्हणजे. मी आता तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की वयाच्या 30व्या वर्षानंतर त्यांनी उत्तम कार्य करायला सुरुवात केली. त्याच्या अगोदर त्या शिकतच होत्या. आणि हा काही छोटा असा साधा जॉब नाही आहे, अतिशय विद्वान याचा जॉब आहे. आणि याच्यामध्ये निराळं संशोधन आहे. काही ना काही गोष्टी ज्या करायला लागतात त्यांच्याकडे ती कपॅसिटी आहे. आता ही कपॅसिटी कोण ठरवतं, तर आपलं जे लग्न असतं ते लग्न ठरवतं की आपण कुठल्या थराला जाऊ शकतो. लग्नाची कपॅसिटी फार महत्त्वाची आहे. प्रत्येक लग्नाला एक शक्ती दिलेली आहे. बुधाला व्यापारी शक्ती दिली आहे. मग तुळेचा मनुष्य वेटर पण होऊ शकतो आणि म्युझिशियन पण होऊ शकतो आणि कलावंत पण होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती पाहिजे की तूळ राशीच्या याच्यात जन्म झालेले लोक काय काय माध्यमातून ते आपलं जीवन जगू शकतात. असे कितीतरी कलावंत आहेत की त्यांचा तुळेशी संबंध आला आहे. जे लोक हुशार आहेत, डॉमिनेटिंग आहेत, तर ते कशामुळे आहेत. कला क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे. हा काय म्हणता? म्हणजे तुळेचा संबंध कुठल्या तरी कला क्षेत्राशी संबंध दाखवतो. हो, तूळ आहे ऋषय. म्हणून तर ह्या राशींचं विभाजन आणि त्यांचे मालक जेव्हा ठरवले गेले ना की राष्ट्राधिपती कोण आहे, शुक्र आहे, तर शुक्राच्या कला मग त्याला उच्च पण कुठे दिलेला आहे, तर गुरुच्या राशीत दिलेला आहे. का दिलेला आहे? कालपुरुषाच्या राशीमध्ये शुक्र हा 12व्या स्थानी बलवान असल्यामुळे त्या ठिकाणी तो मिनेला उच्चीचा होतो. पण तो नीचेचा जरी झाला तरी काय वाईट फलादेश देईल का? पण तो शुक्र आहे. उच्चीचा झाला तरी सुद्धा तो कदाचित वाईट फलादेश देऊ शकतो, नाही देऊ शकत असं नाही. त्याच्यावरती कुयोग झालेले आहेत का हे पण बघायला पाहिजे. आता कुयोग होणं म्हणजे काय, तर जातकाची संधी जाणे किंवा जातकाला कोणतरी दुसरी व्यक्ती ऑपरेट करणे त्याला कुयोग म्हणतात. म्हणजे कधी कधी वाईट संगत लागून पण जातकाच्या जीवनामध्ये अनर्थ होऊ शकतो, नाही का? या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला लॉजिक डेव्हलप करायचं आहे आणि तुम्ही सगळेजण हुशार आहात. टिवाटणे मॅडम तुम्हाला काय विचारायचं होतं, बोला. नाही विचारणार? नाही येत वाटतं. बरं. आणखी कोणाला कथाकथन करायचं मॅडम? कुंडली लावा, मग ते सांगतील. सगळे परत म्यूट झाले. असं कसं होणार? असं होणार नाही. सगळे म्यूट आहेत. मला म्यूट नाही केलं म्हणून माझा ऍक्टिव्ह आहे. चेक करा. त्यामुळे कोवल मॅडमचा पण रिस्पॉन्स येत नाही आपल्याला. मला येतं बोलता काय, कोहोस्ट आहेत ना त्यांना पण
नमस्कार बघा मॅडम, येतोय बघा आवाज? आता बघा. येतो येतो. आता येतोय कोणी ना. कोणी हा. उघडायचं आहे कोणाला बघा, ट्राय करा. आपण को होस्ट आहोत ना, आपल्याला येतंय, इतरांना हो. मला असं वाटतंय प्रॉब्लेम येतोय परत. ते असं पण आहे, काय अलाउ पार्टिसिपेट टू अनम्यूट देमसेल्फ. हा, पण तरी पण काय माहिती मग आता का नाही बोलत आहेत ते. ते काय त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे, एकदा मी माईक उघडला ना सर, इथे बोलले आणि परत हरे कृष्णा हा हरे सर. बोला कृष्णा. हरे कृष्णा. हा बोल बोल. बोला मॅडम. हरे कृष्णा. बोला आता ऍक्च्युली चालू आहे. तेव्हापासून तो सर मेसेज आता येतोय अनम्यूट झाला. तिकडे. हो हो आता सर, अनम्यूट झाला. सगळ्यांना सगळ्यांना तो म्यूट मेसेज म्यूट येतोय. होतायत तुम्ही सगळे. व्हॉट्सअप पण केलेला की द सर होस्ट मी हॅज. आता सगळ्यांना आज टू अनम्यूट केलं सर. काहीतरी गोंधळ होतोय सर, माहिती नाहीये. नाही बघा नाही, आता आता काल पुन्हा पण असं रिडायल होत केलं. होतं तृप्ती मॅडम काल पण असंच होत हा, होतं, त्यामुळे मध्ये बोलता ते सेटिंग मध्ये ठीक आहे. काय करतोय? हो. नाही, सेटिंग मध्ये काहीतरी ऑलमोस्ट गोळ झाला. पण मला पण आज अजिबात होता येत नाही. आता प्रथम होता आलं. हा, बरं मला पण बोला मॅडम, आत्ताच बोला होतं आलं बोला बोला. आता मगाशी. आता झाला तर तुम्ही बोला. मला पण 2 वेळा नाही सर, हे पण केलेलं. होतं ते सगळं दुसरे जण बोललेत, त्यामुळे कळलंय मला व्यवस्थित. सर मला पण बोलता येत नव्हतं मगाचपासून. बरं सर आता या बोला मॅडम. पत्रिकेमध्ये अनम्यूट हे झालं ना की परत बोलताच येत नाही. आता म्हणजे महादशा लावल्या होत्या ना सर, त्यांना गुरुची महादशा चालू आहे की नाही आत्ता हा हा मॅडमना त्या, हा. तर त्यांचा गुरु दशमात म्हणजे त्यांच्या कर्माशीच रिलेटेड आहे ना. हो त्यामुळे आता सुद्धा त्या खूप काम करत असतील, म्हणजे जरी हो. 60च्या पुढच्या असतील तरी. येस येस. बरोबर आहे ना? काम करतातच. नाही नाही, म्हणजे डॉक्टर आणि आता त्यातून नाव हार्ट ही इज स्पेशालिस्ट. शी इज सिनियर. हा. नाव शी इज सिनियर. हो हो शी हो. doesn't have any dispensary, any consulting room, nothing. बरोबर आहे. आणि मी हे कसं आहे, सगळे सूक्ष्मांश पण काढले होते, पण ओपनच करता येत नव्हतं. पण छान सूक्ष्मांशावर पण कळलं सर. हा तर सर त्यांचा बोलू मंगळ का? येतोय का आवाज? बोला बोला ना. मॅडम बोलतात का, हैदनकर मॅडम? नाही, बोलू मला द्या. फक्त एकच बोलायचं होतं की मंगळ हा सर्जरीचा कारक ग्रह तो भूपांशामध्ये गेलाय. हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे सर, कारण भूपांश हा सहजासहजी नसतो. म्हणजे तुम्ही एकदा असं विश्लेषण केलं होतं भूपांश आणि भूपांशामध्ये काय फरक आहे. तर भूपांश हा स्वतःहून कर्तृत्व गाजवून काहीतरी खेचून आणतो, तसा हा मंगळ जरी निचेचा तिथे दिसत असला तरी सुद्धा तो भूपांशात असल्यामुळे तो कर्तृत्वात चांगला आहे. झालं का बोलू? सपकाळ हो साहेब जरा मॅडम, पण आवाज कोणतरी हे बोलतंय अनम्यूट मॅडम. करा. हे कोण आहेत त्यांना सांगा ना. सपकाळला करा ना, हे दीपक सपकाळ, त्यांचा आवाज चालू, माईक चालू, त्यांना हे करा ना. सरोज मॅडम, त्यांना हे करा ना, त्यांचा माईक बंद. झाला. आता बोला कोण आहे? केलं मॅडम मी माईक बंद त्यांचा. हो हो, ते आपण हे केलं तर सगळ्यांचे माईक परत उघडे राहील. बोला आता सरिता मॅडम, बोला तुम्ही. हा, मला बोलायचं होतं अष्टक वर्गामध्ये वृश्चिक राशीला 30 मार्क मिळालेत आणि त्याच्यात पण चंद्राला 6 आहेत आणि शनीला 5 आहेत आणि शुक्राला 7 आहेत. म्हणजे अष्टक वर्गामध्ये अष्टम स्थानाला, आणि दशम स्थानाला 34 मार्क मिळाले. वा वा. आणि तिथं चंद्र, सूर्य आणि मंगळ यांना 5-5 मार्क आहेत. बुधला 6 मार्क आहेत. गुरुला 7 मार्क आहेत दशम स्थानात. म्हणजे हा फलादेश झाला ना एक वेगळा. हो. आणि लाभाला 36 मार्क आहेत. त्यात पण सूर्य 7 मार्क आहेत त्याच्यात पण, आणि मंगळाला 6 मार्क आहेत. म्हणजे चांगले चांगलेच मार्क आहेत. आणि अष्टम स्थान आता आपण ते डॉक्टर आहेत बोललो ना, म्हणजे मंगळाचंच ते असल्यामुळं, आणि मंगळ भूपांश मध्ये असल्या कारणाने आणि तिथं 30 मार्क मिळाल्यामुळं त्या डॉक्टर होऊ शकल्या असतील सर. बरोबर आहे का? बरोबर बरोबर. ठीक आहे सर.
बंद करते हा सर, मग परत बोलताना येणार एखाद्या वेळेस. बरं बरं, ठीक आहे, ठीक आहे. उद्धव मॅडम नाही आहे वाटतं. मॅडम आहेत सर, पण त्यांना पण अनम्यूट होता येत नसेल सर. आम्ही नाही, माईक असं कसं चालूच होणार? ठेवलाय म्हणून सर आम्ही अनम्यूट आहोत. नाहीतर एकदा जर मी माईक बंद केला तर परत मला अनम्यूट नाही होता येत सर. नाही, असं नाही होणार हो. तो एक प्रॉब्लेम झालाय आज, माहित नाही काय. हो, पण कोणीच बोलत आजच नाही. आलाय ना असा प्रॉब्लेम हो हो. सगळ्यांना. हो हो, अगदी. आम्ही जर माईक चालू ठेवला तर मग ते डिस्टर्बन्स येतो ना, मग इकडचे तिकडचे आवाज सगळे हो हो, तुम्हाला आवाज ऐकायला येतात. जातात. बरोबर आहे. आणि मग बंद केलं की मग आम्हाला परत अनम्यूट होता येत नाहीये. नमस्कार सर. नमस्ते. आता सगळ्यांनी सगळे मुद्दे तर सांगितलेच आहेत. एकतर लग्न बलवान आहे, लग्नेश मंगळ भूपांशात ते नवमांशात तो, आणि सर्जरीसाठी मंगळ आणि सूर्य, आणि ते अग्नितत्व प्रबळ झालेलंच आहे. लग्नाला वृश्चिक नवमांश मिळालाय, सर्जरीसाठी तो गरजेचाच असतो वृश्चिक नवमांश, तो पण मिळालेला आहे. आणि जो सूर्य आहे, सूर्य अभयांशात असून तो पुष्कर नवमांशात गेलाय. ही एक जमेची बाजू आहे. म्हणजे पंचमेश तर उच्चीचा आहे लग्नी, पण तो पुष्कर नवमांशी पण गेलेला आहे. आता इथे आपण हार्ट साठी चतुर्थ म्हणजे कर्क रास पकडतोय. तर अर्धा काही भाग कर्केत आणि काही सिंहेत पण असतो. तर कर्क राशीमध्ये मंगळ आला आणि तो मंगळ जो आहे तो सिंह नवमांशी गेलाय. त्याच्याच बरोबर नवमांशात चंद्र सुद्धा त्याच्या जोडीला आहे. हा तर बाकीच्यांनी सगळेच मुद्दे कव्हर केलेत, त्यामुळे बाकी सांगण्यासारखेच मुद्दे कमी राहिले. आता अष्टक वर्गावरती अवसरे मॅडम पण बोलल्यात. आणि पंचमातला राहू सुद्धा विचक्षणांश मध्ये. सर्जरीला कारक म्हणजे जे अग्नितत्व मंगळ आणि सूर्य ते अगदी चांगल्या नवमांशात गेलेले आहेत. आणि लग्नाला नवमांश पण वृश्चिक मिळालाय. तर मॅडम लग्नाला वृश्चिक एका तुळ नवमांश आहे ना? वृश्चिक नवमांशी मिळालाय मॅडम. तुळ नवमांश मिळालाय मॅडम बहुतेक. विचारा बरं. नाही तुळ मॅडम, माझ्या ह्याच्यात तरी तुळ नवमांश आहे. रवी आहे तिथे पूर्ण लग्नामध्ये आणि झाल्यानंतर असं नवमांश. काय माहितीये अं? का, ते आपण 6:21 करा. हे ऐनांश वरती डिपेंड असतात. मग लग्न काही असेल, कारण कलांनी माझ्या काही मी केले काढलं होते. त्याच्यामध्ये तुळ नवमांश आलेला आहे. मॅडम काय सांगतो तुम्हाला मी, की तो हा सर. एक कलेने भाव बदललेला आहे. तर बरं, तिथे म्हणजे तुम्ही वृश्चिक आलाय. बॉम्बे सबर्बन टाकलं ना, तर बॉम्बे हा, सबर्बन म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला वेगळं येतं. अच्छा. म्हणजे आणि मी बोरिवली काय इथे आणि हा नुसतं मुंबई महाराष्ट्र टाकलं होतं तर ते तुळ नवमांश हा, आलाय मला. मग बरोबर. बॉम्बे सबर्बन म्हणजे हा, बोरिवली. बर बर. मुंबईमध्ये चालेल, मी सुद्धा एडिट करून मुं- करते सर. मुंबईमध्ये सुद्धा विक्रोळीला आपली मुंबई सुरू होते पूर्वेला, आणि हा हा. जूला येण्यासाठी 4 सेकंद लागतात प्रकाश यायला. ओके. चालेल आणि सर, मी ते तसं पण एडिट तर करून मी करते, अमेंड करते. म्हणजे सर्जन आहेत, तर त्यामुळे मग वृश्चिक नवमांशच टॅली करू शकतो ना आपण तुळपेक्षा. आता एक बघा मॅडम, असं आहे, जी कुंडली लावले, आंखों देखा हाल जो दिखता है वो बिकता है. हो सर. बस, आता ह्याच्या पलीकडे आर्ग्युमेंट नाही. हो सर. हो. म्हणून कला विकलेने पण तिथे नवमाशामध्ये बदल होऊ शकतो. हो सर. हो हा, सर. बस. आता माझ्याकडे इथे पत्रिका नाही, त्याची पत्रिकाचं डेट त्यांच्याकडे आहे. कळलं का? हो सर, समजलं. सर देवेंद्र बोलतोय, आईच्या मोबाईलवरून बोलतोय आता. हा, बोला. मग एका मॅडमने सांगितलं की 1 मिनिट फक्त वाढवा, 6:20 ची वेळ आहे ना त्याला 6:21 करा. त्या 1 मिनिटांनी पूर्ण नवमांश बदलून गेलेला आहे. हा, मग आहेच ना, बदललाय ना. 1च मिनिट वाढवला की लगेच वृश्चिक नवमांश येतोय. मी मगा मॅमने सांगितलं म्हणून करून पाहिलं तर ट्राय, लगेच वृश्चिक नवमांश आला आणि हा खरं अॅक्युरेसी देतोय. हॅलो सर. हा, बोला. पण मी मुंबई मुंबई काढून जर सबअर्बन बोरिवली टाकलं तरी टाकलं सुद्धा आणि तरी पुढे तुळच येतोय. 45 सेकंद जर वाढवली ना, तर सर वृश्चिक नवमांश येतोय.
कारण सेकंड मुंबई सभा पण टाकून सुद्धा माझं तुळ नवमांशच आलेलं आहे. काय माहिती. सेकंद आणि लाहिरीच सेकंद घेतलेले मी सर. मी से 45 हो सेकंद वाढवली फक्त आणि बोरिवली केलं तर वृश्चिक नवमांश येतोय सर. बर मी पण करून बघते मग. म्हणून तुम्ही गणित कोणाकडे शिकला आहात? 18,000 वाल्याकडे का? आता मी तुम्हाला ऑनलाईन सर गणित शिकवून सांगितलं. हो. सर 10-20 टायमिंग टाकलं तर ते थोडस वाढवायचं का? थोडस वाढवून बघते. वाढलं की पुढे जाणार ना मग. मला हो आता हो काय माहितीये का, मॅडमनी बोर्ड लावला नाही, तुम्ही लगेच तुम्हाला सांगितलं असतं. एका सेकंदाने पण सर नवमांश बदलतो. काय लावायचंय सांगा. म्हणजे तारीख, जन्मतारीख. हा मग ती 6-20 झाल्यावर तसंच येत आहे ना. 6-21 आपल्या कोणतरी कुलकर्णी वृंदा म्हणाल्या की बोलल्या कोणतरी. का? हा तर बोलल्या, त्या बरोबर आहे. मग तिथे बरोबर आहे ना, कारण ते थोडासा अगदी काही कलेनी फरक येतोय ना सर. तर तो बरोबर येतो वृश्चिक नवमांश मग. आणि कदाचित मॅडम सॉफ्टवेअर पण त्यांचं वेगळं असलं तर जर हेच असेल तर मग सेम येईल. नाही नाही नाही, नाही हेच असलं माझं तरी सुद्धा आहे मॅडम सॉफ्टवेअर हेच आहे. हो ऍस्ट्रोसेजच आहे पण माहिती नाही. अच्छा हा अहो ओके. पण मग तुम्ही हे चेक हे करून बघा अक्षांश रेखांश. आता इथे कसे 19 हो 11 मी आहे आणि काय केलं पुढे 72 थोडस 57 टायमिंग आहे. मध्ये पुढे 6 वाजून 20 मिनिटं आणि पुढे एक 10-12 सेकंद टाकली. आता वृश्चिक नवमांशाला. होय. हा ओके ओके. आलंय ते. आता आलं. बरं. पोद्दार मॅडम झाला का तुम्ही? सर त्यांना अनम्यूट करा, त्याच्याशिवाय त्यांना बोलता येणार नाही. नाही, त्यांना केलेलं आहे. नाही होतंय सर ते तसं. तृप्ती तसं मॅडमनी कसं? त्यांनी ते हे पाठवायला पाहिजे तर ते होईल. एक मिनिट, त्यांना मी केलं आत्ता बसल्या बसल्या. पोद्दार मॅडम हँड रेज करा, मी तुम्हाला मेसेज टाकते. बघा आता, आता केलं का? आता झालं? हो हो आता झालं सर. हा हो. बोला. नाही ते खाली आवाज येतो ना म्हणून मग पुन्हा बंद केलं तर पुन्हा म्हणजे कम्प्लीट बंदच होऊन जातं. म्यूट करून हे हो करता ना, येत नव्हतं. तसंच होतंय. सगळे फटाके बिटाके वाजतायत म्हणून ते आवाज येतोय. हो आज भरपूर आवाज आहे खरंच. पुन्हा जोरात आहे. हो पुन्हा जोरात आहे. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. सर सगळेच मुद्दे कव्हर झालेत. असं वेगळं असं काही हे नाहीये, पण तरी पण 1-2 असे वेगळे असे म्हणजे या व्यतिरिक्त असे काही आहे तेही मी सांगते, की पंचमेश जो आहे तो पंचमात राहू आहे. तिथेच मृत्यूबिंदू आहे. पण आता हा मृत्यूबिंदू आपण वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू इथे कन्सिडर असं करू शकतो, की जिथे अभ्यासाचा विषय येतो, की जिथे जन्म-मृत्यूचा संबंध म्हणजे डॉक्टरांच्या कुंडलीत तर तो झाला आणि इथे सिंहेचा राहू आहे तो विचक्षण अंशमध्ये चांगल्या नवमांशी आहे. आणि हा पंचमेश रवी लग्नात असून तो बुधाबरोबर आहे. तो मेषेमध्ये पण आहे म्हणजे अग्नितत्वात पण आहे. 1-5-9 अग्नितत्व पुन्हा इथे खूप स्ट्रॉंग झालेले आहेत. कर्क राशी, सिंह राशी ही हार्ट स्पेशलिस्ट याच्यासाठी आपण कन्सिडर केला जातो. बऱ्याचदा इथे एक आढळतं की कर्केचा मंगळ आहे म्हणून दुर्लक्ष केला जातो. पण कर्केचा मंगळ जरी असला तरी तो हर्षलयुक्त आहे. तो उग्रांशमध्ये आहे हर्षल सुद्धा. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण डॉक्टरसाठी हा युजफुलच ठरेल. त्याच्यानंतर हा जो कर्केचा स्वामी जो आहे तो चंद्र असून तो गुरुच्या राशीत आहे. म्हणजे इथे त्याला तेही बळ मिळते. शिवाय या मंगळावर गुरुची पण दृष्टी आहे. हा पण एक फॅक्टर आहे. त्याच्यानंतर गुरु जो आहे तो मंगलांशमध्ये आहे आणि शनी उग्रांशमध्ये. म्हणजे फक्त शनी आणि बुधालाच फक्त निगेटिव्ह नवमांश आहे. बाकी सगळे नवमांश खूप चांगले आहेत. त्यांचा बाहेर परदेशी जाण्याच्या ह्याच्याबद्दलचं पण एक हे वाटतं, कारण षष्ठ स्थानाला तर 29 मार्क्स आहे पण दशम स्थानाला 34 मार्क्स आहे. सो पर्सनल इन्व्हिटेशन जास्त आहेत यांचे. कारण सिंहेचा पण राहू आहे. सिंह राशी ही राजराशी आहे. तो पण एक महत्वाचा फॅक्टर आहे. आणि हार्ट स्पेशलिस्टच्या ह्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण सिंह राशी पण कन्सिडर करतो. आणि मेष लग्न आहे. सो जातक मेष तर आहेच आणि धनु राशी पण आहे. सो जॉबच्या ह्याच्यापेक्षा जेव्हा पर्सनल इन्व्हिटेशन याच्यामध्ये त्यांचं कार्यक्षमता ही जास्त दिसते. तिथे शनी स्वतः मकर राशीत बसून तो कार्यरत आहे आणि तो गुरु बरोबर आहे. तो एक ह्या शनीची दृष्टी या व्ययस्थानावर पण आहे.
पण तिथं त्याच्या मित्र राशीवरच आहे आणि वेळेतच आहे. त्यामुळे जातक चांगल्यात चांगल्या कंट्रीमध्ये चांगल्या लेवलला जाऊन काम करतोय. हा पण एक पॉइंट तिथे कन्सिडर होतो. त्याच्यानंतर मकरेचा गुरु असला आणि त्याचबरोबर धनेश हा शुक्र तो स्वराशी निसर्ग कुंडलीप्रमाणे पण तो मीनेचा उच्चीचा पण आहे आणि त्याला तो स्वतः शुक्र उत्पन्नांशमध्ये पण आहे. लाभ भरपूर भेटतात या जातकाला. कारण त्यांची फीस जे तुम्ही सांगितली 20 लाख पर ऑपरेशन, सो इथे रिफ्लेक्ट होते ते. आणि अष्टक वर्गाप्रमाणे पण तिथे लाभस्थानाला 36 मार्क्स आहेत, म्हणजे हायेस्ट मार्क त्यांना लाभस्थानाला आहे. सर एक पॉइंट एक मी कदाचित माझ्याकडे फार काही त्या कुंडल्या अशा नाही आलेल्या, पण एक अंदाजे मी एक असं हे केलं. आता इथे तर मकर राशीत गुरु शनी आहे आणि गुरुला चांगलाच म्हणजे नवमांश आहे. गुरु मंगलांश मध्ये गुरु शनीची ही जोडी, शनी स्वतःच्या राशीत आहे, ठीक आहे, त्याला उग्रांश आहे, पण तो स्वतःच्या राशीत आहे. पण जर हा चांगला नवमांश नसता मकरेचा गुरुचा, तर बऱ्याचदा सर असे डॉक्टर पाहिलेत की त्या डॉक्टरांना ते डॉक्टर होतात, ते त्यांची प्रॅक्टिस पण करतात, पण ते लवकर गिव्ह अप करतात. जर तो नवमांश निगेटिव्ह असेल तर असं माझ्या पाहण्यात आलंय. मे बी माझ्याकडे त्या फार लिमिटेड कुंडली असेल, अजून त्याच्यावर अभ्यास करायला हवा. पण मी ज्याच्यावर अभ्यास केला, जे डॉक्टर की खूप लवकर होप सोडतात की म्हणजे ठीक आहे, असं असं नाही म्हणे माझ्याकडची औषधं संपली, आता ह्याला पुढे काही हे नाही आहे किंवा असं असं हे आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने जगत राहा. म्हणजे मकरेचा गुरु जरी फायनान्स देत असला आणि जर बाकीचे फॅक्टर तेवढे जर स्ट्रॉंग नसतील, तर जातक जरी त्यांची क्लिनिकली प्रॅक्टिस करत असले तरी ते जातकाला जी पॉझिटिव्हिटी द्यायचं काम आहे ते मकराचा गुरु इथे रिफ्लेक्ट करतो. ते खूप लवकर होप सोडतात. म्हणजे पहिला ट्रायल, दुसरा ट्रायल, तिसरा कुठल्या काही ह्याच्यामध्ये ते सांगून टाकतात की तुम्ही दुसरा कुठला तरी डॉक्टर पहा. हे पाहण्यात आलंय. अशा पद्धतीने रिप्लाय येतात आणि ज्यावेळेस म्हणजे ज्या काही मला थोड्याफार भेटल्या, तर त्या कुंडल्यांमध्ये हे मी पाहिलं की मकरेचा गुरु त्यांच्या कुंडलीमध्ये आहे. आता एक्झॅक्टली नवमांश मला त्यांचं आठवत नाहीये, पण हे पाहायला मिळालं. आता इथं लकीली गुरु आणि शनी स्वतःच्या राशी, ते गुरुला चांगला नवमांश आहे म्हणून एक पॉझिटिव्ह खूप स्ट्रॉंग झालं आहे. अदरवाईज गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर, गोल्ड मेडलिस्ट हा मेशीचाच रवी, पण गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर असून सुद्धा हे घडलेलं आहे. मकर राशी मकरच लग्न अशा कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा हे पाहायला मिळतं. म्हणजे जर माझं चुकलं असतं तर क्षमा असावी, कारण फार कमी कुंडल्यावरनं हे मी पाहिलं, पण एक आता गोल्ड ओपिनियन मेडलिस्टचं सांगितलं. तुम्ही जे सांगितलं ना, सुवर्ण पदक, सर मला पण एक विचारायचं होतं सर. एक त्या एक मिनिट, गुरुला सर तारा आहे ना, पहिला नाही तारा गुरुचा पहिला विपत्तिकारक पहिला आहे म्हणून मी पहिला म्हटलं की त्याचं पण काय. पहिला पहिला यांचं हो सुवर्ण पदक सांगतो, हो हो ऐका. हो सर सांगा. आता मॅडम असं आहे, सुवर्ण पदक देणारे डॉक्टर आमच्याकडे आहेत, माझे मित्र आहेत, चांगले माझे विद्यार्थी आहेत, अगदी 1999 पासूनचे विद्यार्थी आहेत. तर ते सांगतात कुठलं पदक पाहिजे ते सांगा, आणि ते स्वतः MBBS आहेत, ते लेक्चरर आहेत लीलावतीला. ते म्हणतात हे सगळं पदक बिदक सगळं जे आहे जसं ज्योतिषमध्ये चालतं ते ज्योतिषीच आहेत. ते म्हणाले जे पदक पाहिजे ते मी तुम्हाला देतो, कारण मला स्वतः मी प्रोफेसर आहे मेडिकलचा, कळलं, आणि डॉक्टर सावंत म्हणून आहे. तर ते स्वतः तुम्हाला जो पुरस्कार पाहिजे तो देतात, कारण त्यांना अथॉरिटी आहे. तर भाग असा आहे मॅडम की पहिली गोष्ट, ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीने जे श्रम केलेले आहेत, संशोधन केलेलं आहे, ते अतिशय कठीण होतं, आणि त्या बेसवरती आपण जसं की जेव्हा कष्ट करतो त्याचं मूल्य असतं, आता ते मूल्य त्यांना गेली 20 वर्ष मिळत आहे. त्याच्या अगोदर त्यांनी मेष लग्न असल्यामुळे रवी बुधाची जी युती आहे, चंद्र अग्नितत्वाचा आहे म्हणून तो एक राजयोग आहे, राजासारखं जीवन चाललंय. वर्षातून 2 काम केलं तरी सुद्धा भरपूर काही होतं, नाही होत असं नाही. म्हणजे त्यातून जे लोक आता लिहितात ना, आता तुमच्याकडे वाचस्पती लिहितात, त्यांना किती वाचायला येतं, कळलं का. तर तशी ही पद्धती आहे, म्हणून सुवर्ण पदकाला बोलायचं नाही. पद्मश्री आणि सुवर्ण पदक जे आपल्या स्पोर्ट्समध्ये मिळतं आपल्या देशाचं, ते सुवर्ण पदक खरं आहे. बाकी सुवर्ण पदक तुम्हाला व्हर्च्युअल सुद्धा मिळू शकतात, व्हर्च्युअल डॉक्टर मिळतात, व्हर्च्युअल पदक मिळतात. म्हणून त्या ठिकाणी जो पदक लावत असेल डॉक्टर, आता ही गँग पुण्यात भरपूर आहे, डॉक्टर लावणारी, डॉक्टर विकणारी. तर तसं नाही आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आता ह्यांचा जो काही उपक्रम आहे तो उपक्रम म्हणजे
स्वतः कुठल्याही तऱ्हेचं हॉस्पिटल नाही. हम्म. ह्या मीडिएटरच्या कॉलरवरती कमिशनवरती त्या काम करतात. हे स्पष्ट तुम्हाला मी सांगतो. जो ऑर्गनायझर आहे तो जे किंमत ठरवेल, आणि असे जगामध्ये अशा भरपूर मोठ्या ऑर्गनाईज करणारे आहेत की ते लोक आपापली टीम वर्क असते की त्यांना ते काम देतं आणि ते कमिशनवरती काम करतात आणि यांच्याकडून काम करून घेतात. आणि हे सगळ्या फील्डमध्ये आहेत. ज्योतिषमध्ये सुद्धा आहे कि मैं आपको एक रेकमेंड करता हूँ ऐसा ऐसा कि भाई पोदर मैडम है, बहुत अच्छे ज्योतिषी है, आपको उनके जैसा ज्योतिषी आपको कहीं मिलेगा नहीं. मग तुम्हाला सांगणार कि मैं पार्टी लाया हूँ, उसके पास से आप इतना लेने का, मेरे को उतना देने का. हे रेग्युलर बिझनेसमध्ये ऑपरेशन सुरू आहेत. आता आपण फक्त काय माहिती आहे का, आपली मूठ छोटी आहे, काही लोकांनी उजळी जास्ती आहे. मग तिथे बरोबर. काही बनवाबनवी, अशीही बनवाबनवी लक्ष्मीकांत बेर्डे चालू असतं. असं नाही सर, भरपूर म्हणजे आहे. मी एक पाहिलं असं की लिटरली म्हणजे योगायोगाने काही डॉक्टरांच्या ह्याच्यात कुंडल्या त्या मिळाल्या आणि त्यावेळेस त्यांच्याबद्दल ज्या काही गोष्टी ऐकल्या, तर तेव्हा मला हे जाणवलं की कुठला फॅक्टर आहे. म्हणजे बरं झालं ऍक्च्युली ही कुंडली घेतली आज याच्यावरनं. म्हणजे बऱ्याच दिवसापासून मी विचार करतच होते की असा योग आल्यानंतर नक्कीच यावर चर्चा होईल. तर म्हटलं तुम्हाला पण विचारावं, कारण हे पाहायला भेटलंय. म्हणजे आता कदाचित ह्या खूपच कमी आहेत. आणखीन जर काही मिळालं की त्यावेळेस मग एका ठोस याच्यावर आपण येऊ शकतो. पण एवढं तर नक्की कन्फर्म म्हणजे हे मिळालं सर. मकेरेच्या गुरुमध्ये पैसे भरपूर मिळतात त्यांना, त्याची काहीही कमी नसते. ते पैसे मिळतात, पण हिलिंग जे आहे तर तिथे ते कुठे लोक कमी पडतात. आता इथे तर अपवाद आहे, पण हे घडताना दिसतं. म्हणजे हा मला परवा एक मी अभ्यासातून जाणवलं. सुनील गावस्करचा व्हिडिओ पाठवला होता मकर लग्न म्हणून लिहून. तर त्या हो ठिकाणी सुनील गावस्कर आजही ऍक्टिव्ह आहे. येस. मकर लग्नाचे लोक, आता त्या व्यक्तीचा जन्म धनु रास आहे, मकर लग्न आहे, लग्नी गुरु आहे, त्याला केवढी पारितोषिकं मिळाली असतील मॅडम. हो सर, खूप ऍक्टिव्ह असतात हे लोक, खूप ऍक्टिव्ह नाही असतात. म्हणजे आहेत की नाही, म्हणजे आपल्या समोरचं येस. उदाहरण आहे की त्यांना येस सर. पद्मश्री मिळाले, त्यांचा एवढा खेळ झाला, जगामध्ये सगळ्याकडे त्यांचे सत्कार झालेले आहेत. मग हे कोणी दिलं? कारण त्यांच्या लग्नी गुरु आहे. येस. आणि ते बरोबर. खरेदी केलेले हे नाहीत, ते काउंटी खेळायचे तरी सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. आणि चंद्र 12व्या स्थानात असल्यामुळे त्यांचा जगभर प्रवास झाला आहे. न्यूझीलंड, अमुक तमुक, वेस्ट इंडिज म्हणा, किती किती प्रांतात जाऊन आलेले आहेत ते. तर त्या ठिकाणी ग्रह तुम्हाला, मग तुम्ही असं सांगू शकाल का, कारण त्यांच्या पंचमात मंगळ आहे, तो स्पोर्ट्सचा कारक आहे. येस सर, बरोबर. बरं, मायावतीला पुरस्कार मिळाले नाहीत का? हो. सांगा. ते पण मकर लग्न आहे. कमाल हसनला पुरस्कार मिळाले नाहीत का? ते पण मकर लग्न आहे. संजीव कुमारला पुरस्कार मिळाले नाही का? ते सुद्धा मकर लग्न आहे. हो. शशी कपूरला पुरस्कार नाही मिळाले का? ते सुद्धा मकर लग्न आहे. कळलं? येस सर. जब जब फुल खिले आहे, बघा किती काम आहे, सुंदर आहे. एक था बुल और एक थी बुलबुल. आणि सर या मकर राशीमुळेच त्यांचं म्हणजे कसं असतं की तरुण वयात देखील त्यांना म्हातारपणाचे जे रोल येतात हे मकर राशीमुळे येतात. आणि येस. मगाशी आणखीन तुम्ही जे म्हटला की तूळ राशी आणि वृषभ राशीबद्दल चाललं होतं, तर माझ्या पाहण्यात एक व्यक्ती आहे की त्यांचं वृषभ लग्न आहे आणि तूळ राशी आहे. त्यांची जन्मराशी तूळ आहे आणि त्यांचा सिंहेचा शुक्र आहे. आणि त्यांना गाण्याचा संबंध, त्यांचा हॉटेलमध्ये नाईटला ते गायला सुद्धा जातात. म्हणजे हे कॉम्बिनेशन जुळून येतं. येस, इट इज. येस सर. मला आता सांगा, माझ्याकडे कलेचे गुण आहेत अनेक, मला सुद्धा कलाची संधी मिळाली नाही का? हो, दशमातच वृषभ राशी सर तुमची. हा. आणि लाभात मिथुनीचा शुक्र आहे. मग मी नकलाकार हो पण काम करत होतो, अजूनही नकला करतो. मला सर, प्रत्येक हे लोक गोष्ट हसवतात पण मिथुन याचा शुक्र मला हसवतो. बरोबर आहे. मी कधी रडकुंडीला बसत नाही इथे. कळलं? हे ऍक्टिव्हिटीज त्या सगळ्या ज्या आहेत त्या प्लॅनेटरी पोझिशन आणि झोडियाकवरती आहेत, एवढं नक्की. हा, आता कवटेकर मॅडम नमस्कार करतो तुम्हाला. तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. नाही नाही सर, ते गुरुचं चाललं होतं ना सर, त्या सांगत होत्या. म्हणून मी म्हटलं की गुरुला विपत्तिकारक तारा मिळालेला आहे आणि मंगळाला वध तारा मिळालेला आहे. तर मग म्हणजे त्या म्हणतात त्याच्यात थोडंसं काहीतरी असं तथ्य असू शकतं का, असं मला विचारायचं. आता ऐका, भाग असा आहे मॅडम, हो पहिली गोष्ट मी तुम्हाला एकदम स्पष्ट करून सांगतो आज त्या हो ह्याच्यामध्ये सर. जे छायाग्रह आहेत ना त्याच्याबद्दल.
छायाग्रहामध्ये प्राथमिक जे हे केलेलं आहे त्याच्यामध्ये ग्रह कुठलेही जोडले जात नाहीत. तिथे रेखांशावरती असणारा जो बिंदू आहे त्याच्यावरतीच फलित केलं जातं. जे आपण मांदी, गुढी, चाप, इंद्रचाप ह्या सगळ्या ज्या आहेत ना त्या रिकाम्या जागेवरती फिल द ब्लँक आहेत. त्याच्यामध्ये ग्रह ॲड केले जात नाही. आपण ते गेल्या वेळेला शिकवलं होतं तेव्हा मी सांगितलं होतं याच्यामध्ये ग्रह क्लब करू नका. हे फक्त तुम्हाला तर जर मी समजा त्या सर एक ह्याला मिनिट सर मध्ये बोलते. मी छायाग्रहाबद्दल बोलतच नव्हते सर, मी ताराचक्रामधलं सांगत होते. अच्छा ताराचक्र जन्म संपत विपत ताराचक्राबद्दल बोलत प्रत्यरी होते. साधक. हो आता हो सांगतो त्याच्यावरती पण सांगतो. हो ताराचक्र असं आहे मॅडम की ताराचक्रामध्ये धारकांश कुंडली जी आपली येते आपण कुठे कुठे काय काय धारण केलेलं आहे. आता ताराचक्राबद्दल हो मी उदाहरण देतो. ताराचक्रामध्ये जर तुम्हाला प्रत्यरीस, वध, साधक, क्षेम असं जर असेल, वध आहे 3, 5, हो 7 हे निगेटिव्ह तारे आहेत. आता ते हो निगेटिव्ह तारे असल्यानंतर तिथून जर एखादा प्रवास होणार असेल त्या ताऱ्यातून तर तो गोचरीचा परमिटेड नाही. कारण जर समजा एका नक्षत्रातून 14 महिने जर शनी महाराज जाणार असतील वध ह्या ताऱ्यातून तर त्यावेळेला काय सगळ्यांची कत्तलच होईल का? नाही सर, नाही. नाही मूळ पत्रिकेमध्ये जर तारा तो मिळाला असेल तर. मूळ पत्रिकेमध्ये जरी तिथे तो तारा असेल तर त्यावेळेला हा त्या ताऱ्याबद्दलचा जो काही अभिप्राय आहे तर त्या ठिकाणी सर्वतोभद्र चक्रामध्ये ताराचक्र वाचण्याची एक वेगळी पद्धती आहे. ती त्याच्यामध्ये क्लब केलेली नाही. ताराचक्र हा एक स्लॉट आहे आणि तो स्लॉट धारकांश कुंडलीसाठी उपयोगात आणला जातो. कारण का की तुम्ही आता म्हणताय तर तुम्ही ताराचक्र काढलेलं असेल तुमच्या सॉफ्टवेअरमधून हो तर सर. मला सांगा की हा गुरु हा कोणत्या ताऱ्यामध्ये आहे? सर विपत मध्ये आहे गुरु. आता विपत हा तारा जो आहे तो जन्म संपत हा विपत म्हणजे तिसरा आहे. बरोबर आहे? तिसरा आहे. हो बरोबर आहे. आता जर तो विपत हो मध्ये सर. आला हो सर. तर ताराचक्र हे जन्माच्या चंद्रापासून निर्माण होतं. हो जन्म हा पूर्वाषाढातला आहे, उत्तराषाढा आणि त्याच्यानंतर येणारं नक्षत्र कुठलं आहे? श्रवण. श्रवण नक्षत्रामध्ये तिथे श्रवण. तुम्हाला विपत मिळेल. बरोबर आहे की नाही? मग हो तिथे हो श्रवण चंद्राची नक्षत्रात नक्षत्र गुरु सगळे आहे. विपत आहे मध्ये. का ना? गुरु तिथे आहे. माझं तोंडपाठ हो आहे. सर. तुम्ही काही चिंता करू हो नका. माझ्या हातात काही पेपर पेपर हो नाहीये. कळलं? हो सर. तर आपण काही मेंढी आणि ते बळी बाजार नाही येतो. कळलं? नाही सर. हो. हो तर सर. मग अशा वेळेला त्या ठिकाणी जर ताराचक्र वाचायचं असेल तर धारकांश कुंडली तुम्ही हे करा. तर धारकांश कुंडलीमध्ये विपत आलं असेल तर गुरु हा विपत्तीचा कारक आहे. तर त्या ठिकाणी यदा कदाचित तो निषेध असल्यामुळे गुरु हा ज्या ज्या गोष्टीचा कारक आहे त्या कारकत्वामध्ये ताराचक्रामध्ये संकट येण्याची शक्यता आहे. आता अशा वेळेला जर गोचरीने एखाद्या मनुष्य प्रसंगामध्ये आपल्याकडे आला आणि त्याच्या वेळेला गुरु जर गोचरीने विपतमधून जात असेल तर तो कालावधी त्या गुरुचा साधारणतः तुम्ही 11×14 करा. 11×14. हा. ओके त्याच्यावरती तुम्हाला चालेल. निर्णय येईल थँक्यू आणि सर. त्याला गुरुची गती गोचरीने कशी असेल त्याच्यावरती त्याचा निर्णय येईल. कारण जोपर्यंत तो तिथे वास्तव्यात असेल तर त्यावेळेला तिथे तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये जावं लागेल. पण ताराचक्र निर्माण होतं चंद्रापासून. हा फॉर्म्युला हो लक्षात सर. ठेवणे. हं? हो हो. थँक्यू सर. ताराचक्राचं गणित चंद्रापासून आहे आणि जे आपण छायाग्रह म्हणतो इंद्रचाप, हा यमबिंदू, धूमबिंदू वगैरे या. वगैरे हो त्याच्यामध्ये हम्म. कुठलाही ग्रह क्लब करू नये. त्याला इंडिव्हिज्युअल वाचन करावं आणि ती दक्षिण भारतातली पद्धती आहे. तसा राहू काळ सुद्धा आता मॅडम उद्या शिकवतील. राहू काळ कधी येतो, कधी काढता येतो, कशा करता वापरता येतो. हे राहू काळ आता तुम्ही जर सगळ्या काळ बघत गेलात तर एक पाऊल पण ट्रेनमध्ये टाकणार नाही. नाही ना. हो ना. सगळं तशी आता गोष्ट समजा तो तुमची ह्याच्यातली बघितली राजधानी राहू काळावरती पंचांगावर. असेल तर तुम्ही कॅन्सल करणार का? हा. नाही ना. हा? जाणारच ना. विमान राहू जाणारच ना. काळामध्ये असेल तर कॅन्सल करणार का? नाही ना. नाही म्हणून नाही. काही काही गोष्टी ज्या आहेत त्या अतिशोक्ती करणाऱ्या आहेत. कळलं? आणि हो राहू सर. काळ हा दक्षिण भारतामध्ये
त्यांनी तयार केलं. सूर्य आणि वार कोणत्या कोणत्या राशीतला आहे, कोणत्या काळामध्ये आहे, तर त्याचं एक गणित आहे, ते मी तुम्हाला पाठवेन. हो चालेल सर. नक्की सर. त्याचं थँक्यू. गणित पाठवेन मी तुम्हाला, नक्की की राहू पाठवा. काळ कसा तयार होतो. एक सोपं आहे हो, काय एवढं कठीण नाही. मी हो तुम्हाला ना. ते अक्षर रेखांशाचं गणित पाठवलं होतं. हो सर पाठवलं. हे पण पाठवा सर. ज्योतिष कठीण नाही, थँक्यू लोकांनी सर. ज्योतिष थँक्यू. कठीण करून ठेवलेलं आहे आपल्या महत्वासाठी. म्हणजे मी किती हुशार आहे, माझ्यासारखं कोण शिकवणार नाही, मी एवढं देतो तुम्हाला, असं आहे. कळलं? हा. हो सर. आणि आता तुम्हाला शास्त्रीचा अनुभव आलेला आहे हो 2 सर. दिवसापूर्वी. हो. हो सर. किती सर राहू चुकीचं सगळं काळाचं होतं राहू खरं. काळाचं मलाही पाठवाल सर. पाठवेल पाठवेल. हो पण सर. ज्या प्रांतात आपण राहतो मॅडम, हा. राहू काळ नागपूरला चालत नाही. राहू काळ हा चेन्नईला चालतो. अरे च्या, असं कसं? हे असंच आहे सगळं, हे असंच आहे. कळलं? बापरे. कठीण आहे मग तर. मी काय म्हटलं, हा प्रोसेस आहे. हा हा. चहामध्ये मीठ टाकलं जातं का? नाही. नाही. साखर वापरली जाते, हो गुळ वापरला जातो, नाही का? तसंच आहे काय. बरोबर. म्हणून कुठली गोष्ट कुठल्या गोष्टीसाठी वापरायची. आता तुम्हाला समजा तुम्हाला कंबोडियाला जायचं आहे आणि तुम्ही जर त्या राहू काळमध्ये फ्लाईटमध्ये असाल तर ते फ्लाईट पडणार आहे का? नाही नाही. मग व्हॉट इज सेन्स? एक सिंपल लॉजिक करा तुम्ही. पण ते भीती किती घालून देतात सर त्याची. काय करणार? डरता मरता क्या न करता. हो ना. उगाच डोक्यामध्ये किडा वळवळत राहतो. म्हणून सगळ्या गोष्टी ह्या विचारपूर्वक कराव्या. मी कुंडली शोधून आणतो, चांगली असते, तुम्हाला दाखवतो ह्या कुंडलीतलं खरोखर जीवन कसं असेल, काय असेल, त्याचं आपण तिथे स्थिती पाहतो आणि नंतर पोद्दार मॅडम सारखे हुशार लोक त्याचं विश्लेषण करतात, चिरफाड करतात. थोडक्यात विश्लेषण म्हणजे कुंडली चिरफाड करून तुमच्यापर्यंत पोहोचवतात. हे भाग्य आहे आपलं. खरंच आहे सर. नाही खरंच आहे खरं. सर. खरंच आहे. खूप त्यांचा अभ्यास खूपच चांगला आहे. हां, इट इज प्रॅक्टिकल. नाही तर मग काय, मी हे माझं कन्सेप्ट आहे, मी ह्याच्यात 4 मिळवा, मग 12 बाहेर काढा. कसं काढणार 4 मधून 12 बाहेर? ते फार कठीण आहे. हां, लक्षातच नाही राहत ते. लक्षातच नाही राहत. ते जीवनात नाही ना, लिहून पण देणार नाही. लिहिलेलंच नसणार तर ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. हं. असं आहे. बी केअरफुल. वैयक्तिक टीका कोणावरती नाही आहे. मी जनरल नॉलेज सांगतो तुम्हाला. नाही बरोबर आहे सर. हां, पण जो विद्यार्थी पैसे भरतो त्याला विचारण्याचा पूर्ण हक्क आहे. 18,000 रुपये शास्त्रीला भरल्यानंतर शास्त्रीची गत काय झालेली आहे, दुकान बंद झालं. हो. याचं कवठेकर मॅडम जास्त चांगलं विश्लेषण करतील. हो, मग बोला कवठेकर मॅडम. काय मॅडम? नाही आमचे पैसे गेले नाही ना, त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत झोपू शकतो. तुम्ही निश्चिंत आहात. हो. थँक्यू सर. थँक्यू सो मच. हो सर. थँक्यू सर. नाही म्हणजे हे असं ज्योतिष आहे. तुम्हाला कुठलं साहित्य वापरायचं आहे ते त्यावेळेला उपयोगाचं आहे का? आता ज्याच्यामध्ये जेवण तुम्ही तर स्वतः गृहिणी आहात, चांगल्यापैकी उत्तम जेवण बनवता, ते काय काय पदार्थ लागतो आम्हाला माहिती नाही. ते त्या सगळ्या गोष्टी आमच्या नाही आहेत. आमच्याकडे फक्त ज्योतिष आहे. आणि दुसरी बरोबर. गोष्ट की आपल्याकडे आपण सगळ्या विद्यार्थ्यांना संधी देतो, सांगतो की तुम्ही कुंडलीचं विश्लेषण करा, म्हणजे लोकांना कळेल की खरं काय आहे. जसं की लघु पराशरी मॅडम, माझ्याकडे 3 आण्याचं पुस्तक आहे. किती? अरे बापरे. हो ना. 3 आणे. किती आणि जुनं असेल. हो ना. 1880 रुपयाचे, 1880 सालातलं आहे. मग त्यात पण बापरे. लघु पराशरीने चांगलं हे केलेलं आहे ना, विश्लेषण हो ना. केलेलं आहे. हो किती हो. हो. लघु बाराशरी सुद्धा छान आहे सर. ते पण ओरिजिनल कॉपी आहे मॅडम, बापरे. 1880 सालची. आता तर मिळणंच शक्य नाही. मग आहे आमच्याकडे साहित्य तसं ठेवलेलं आहे.
आम्ही आनंद आहे, तो आवड आहे. बरं ठीक आहे, आता फार वेळ झालेला आहे, आता जास्ती वेळ करायचा नाही. कुबल मॅडम, तुम्ही समारोप कराल डायरेक्टली, चला, कारण लोकांना पण जेवण वगैरे करायला जायचं असतं. ठीक आहे. आणि उद्या क्लास आहे मॅडमचा शास्त्री परीक्षेचा, सगळेजण आमंत्रित आहात, हो सगळ्यांनी सर. या. हो सर, नक्की नक्की. ओके, तर सर, सर्वात समारोप प्रथम करा. तुम्हाला नमस्कार. तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. आता मी ह्या पत्रिकेबद्दल काय बोलतच नाही सर. सगळ्यांनी सगळं हे हातवर करतायत, यांना बोलू द्यायचंय का कोणाला? विचारा, काय विचारायचं आहे. अरे कोण आहेत हे? सर अनम्यूट होता येत नाहीये सर, म्हणून हा, मी पण माझा माईक बंद चालूच ठेवलाय. देवेंद्र आणि होय, सरिता अवसरे बऱ्याच वेळचे हातवर ते जाऊ द्या करतात. आता. त्या आता त्यांचं बोलून झालेलं आहे, तुम्ही बोला आता. ठीक आहे, ठीक आहे. तर सगळ्यांचं स्वागत, सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांनी सर छानच हे केलंय. तरी मी एकाच मिनिटात, म्हणजे खरं तर आवश्यकता नाही आहे, पण आता तुम्ही म्हणून तर मेष लग्न आहेच आहे, तर ते मेडिकलचं पण आहे. सूर्य इथे लग्नी आहे, तो पंचमेश आहे, तो पण मेडिकलचा हार्टचा कारक आहे. मंगळ जरी म्हणजे आपण निचेचा म्हणतोय, म्हणजे नो डाऊट शनी मंगळ एकमेकांची दृष्टी येते, काहीतरी अप्स अँड डाऊन तर झालेले असणार, काही त्याच्यात वाद नाही. पण हा मंगळ इथे म्हणजे आपण कर्क राशीत आहे ना, आणि तिथून आपण छाती, आणि नॉट ओन्ली एक्झॅक्ट हृदयाचा पेरिकार्डियम हा भाग मी जेव्हा घेतली होती पत्रिका तेव्हाही सांगितलं, पण जास्त करून ओपन हार्ट सर्जरीज इथून बघितले जातात सर, ह्या चतुर्थ स्थानावरनं. आणि त्याला तर नवमांश तर जवळजवळ सगळ्यांना चांगलेच मिळाले, आणि तो वृश्चिक नवमांश जास्त इथं उपयोगी पडतोय, म्हणजे कारण त्या मेडिकलशी आपण हे केलं तर. आता पंचमेश लग्नात आहे, बुध पण आहे, हे दोघं आत्माकारक अमात्यकारक आपल्या हार्दनकर मॅडमनी पण त्याचाही उल्लेख केला. आणि बुधावरनं हा कसा पराक्रमेश पण आहे आणि षष्टेश पण, त्याचाही संबंध लागला ना, आपण मेडिकलचं हे करतो म्हणून अष्टम स्थानाचा पण लागला, कारण तिथे वृश्चिक रास पण आली आहे. आणि हे बुध कसं आपण हाताचं स्किल असं नर्व्स पण बघतो, आणि इथे शुक्राचा संबंध पण आहे. तर शुक्र म्हणजे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीच्या दृष्टिकोनातून बोलायचं तर हा आर्टरीज, व्हेन्स आणि व्हॉल्सचा पण कारक आहे, आणि तो इथे उच्च पण झालाय. त्यामुळे त्याचं तो सप्तमेश आणि धनेश ते तर तुम्ही सांगितलंच, जरी असला तरी त्याचं ते मारक पण म्हणजे काय संपुष्टात आले. आणि हा बुध शिवाय असा एकदम परिवेश सारख्या छान म्हणजे त्या ह्याच्यात आलाय, आणि इंद्रचाप मध्ये पण आले, म्हणजे व्यवस्थान ते तुम्ही फॉरेनला गेले म्हणजे ते ग्लोबल जातात त्या काय काय ते सगळं सांगितलंय. आता बाकी नाही सांगत, सूक्ष्मांश तर सगळ्यांनी सांगून झाले. ते अतिशय उत्तम, म्हणजे ह्या कार्यासाठी ते उग्रांश वगैरे जरी असले तरी यांना म्हणजे चांगले. हा मंगळ शनी आपण पॉझिटिव्ह वेने असा घेतला ना, हा मंगळ कसा थोडा आतताईपणा करेल, अग्रेसिव्हपणा करेल, मग त्याला सर्जरी तर करायची. मग तो शनी कसं त्या शनीची दृष्टी असल्यामुळं तो शनी त्याला कंट्रोल, आपण तुम्ही नेहमी म्हणता ना की कंट्रोल बाय सॅटर्न, तर इथे हा असं पण आपण ह्याचा अर्थ घेऊ शकतो. तसं अतिशय उत्तम, आणि सगळेजण छान बोलतात. पोद्दार मॅडम तर नो डाऊट तुम्ही अगदी पोस्टमार्टेम करतात हो हो, पत्रिकेचा असा शब्द वापरला, तो अगदी येस येस. योग्यच आहे. इतर पण सगळेजण छान बोलतायत. तर असं सगळ्यांनी प्रगती करा, येत राहा. आणि सर अतिशय उत्तम क्लास झाला, त्याबद्दल मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी साष्टांग दंडवत करतो. हेड्स ऑफ टू यू. त्या हुशार आहेत मॅडम, तर त्यांची तारीफ करणं आवश्यक आहे. आहे उगाच मी त्याच्यामध्ये समजा मी त्यांची तारीफ नाही केली तर त्या काही मोठ्या होणार नाहीत असा भाग नाही. त्या मोठ्या आहेत, आणखी मोठ्या होतील. छान. आणि सगळे आता म्हणजे टू द पॉइंट असे बोलायला लागले, चांगलं आहे. म्हणजे प्रगती आहे. तुम्ही जे काही कुठल्याही कष्ट स्टुडंट घेतले वरती आम्हाला जेलसी शिकवायला, करायची नाही. तर त्याचं चीज होतंय. असं तुम्हाला तेच हवंय ना, की शिका आणि मोठे व्हा, हो, शिकवा, याचा शिकलंच पाहिजे. प्रसार करा. नाही तर मग काय की मांदी गुली, चला घरी जा, कळलं? तसं थँक्यू नाही. सर, थँक्यू ऑल, थँक्यू. ओके, चला तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने मीटिंग एंड करतो. उद्याच्या थँक्यू क्लासला सर, या. धन्यवाद थँक्यू सर. सो मच. सर. आणि